विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मंचावर आगमन होत आहे। आपण उभं राहून जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत। त्यांनाही विनंती आहे आपण शिवछत्रपतींचे आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाचा प्रारंभ करून द्यावा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। सर्व मान्यवरांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। उपस्थित सर्वांना विनंती आहे कृपया आपण आसनस्थ व्हावं। ठाणेकरांच्या मनातील प्रश्न आणि शहराच्या विकासाच्या संदर्भात एकूण सर्वांगीण प्रगतीवर थेट संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपलं मनपूर्वक स्वागत। आमदार सन्माननीय संजयजी केळकर साहेब आणि ठाणे भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष संदीपजी लेले साहेब, आपल्याला विनंती आहे आपण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत करावं। त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत। आमदार ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे साहेब तसंच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक यांना विनंती आहे आपण रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं स्वागत करावं। एकदा जोरदार टाळ्या उपस्थित सर्व मान्यवरांसाठी। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे आपण मंचावर आसनस्थ व्हावं आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण प्रेक्षागृहामध्ये आसनस्थ व्हावं। मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे आपणही आसनस्थ व्हावं आणि यांची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी मंचावरती जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। ज्येष्ठ पत्रकार ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ आणि त्याचबरोबर या ठिकाणी अभिनयातून आपणा सर्वांच्या हृदयावर राज्य करणारी तेजश्री प्रधान, दोघांचेही मनपूर्वक स्वागत। तिघांनाही विनंती आहे कृपया आपण आसनस्थ व्हावं आणि यापुढची मुलाखतीची सूत्र मिलिंद बल्लाळ आणि तेजश्री प्रधान यांच्याकडे स्वाधीन। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। मला असं वाटतं निवडणुकीमुळे वातावरण तापलंय असं आपण म्हणतो, पण ते किती तापू शकतं ते आता मला ह्या हॉलवरनं समजलेलं आहे। मला असं वाटतं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आदरणीय मुख्यमंत्री आपल्यात आहेत, ते का आहेत आणि ते आपल्याशी आज मोकळ्यापणे बातचीत करणारे आहे। खरं म्हटलं तर फडणवीस साहेब, तुमचं भाषण हे आमच्यासाठी कायम मेजवानी असते। प्रत्येक वेळेला तुम्ही काहीतरी एक नवीन विचार देऊन जाता। मला असं वाटतं आज सुद्धा तुम्ही ठाणेकरांना डेफिनेटली काहीतरी छान विचार देणार आहात, काहीतरी छान अनाउन्समेंट्स पण करून जाल। सांगता येत नाही, आम्ही आता मुलाखतीच्या वेळेला आपण ते बोलूच, परंतु जेव्हा ते ठाण्यात आहेत तेव्हा मला असं वाटतं की त्यांचं भाषण किंवा ते काय बोलतील आमच्याशी, अर्थात माझ्याबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान सुद्धा आहेत, परंतु तुमच्या आजच्या बोलण्याला आमच्या ठाण्याच्या मामलेदार मिसळीचा चटकदारपणा असणार आहे। येस, आणि अजून एकदा टाळ्या वाजवायच्या तुम्हाला। आपण ज्या रंगायतांमध्ये बसलो तिथला वडा फार फेमस आहे, त्यामुळे त्या वड्याचा चवदारपणा सुद्धा तुमच्या बोलण्यातनं असणार आहे ही आमची खात्री आहे। आणि या मुलाखतीनंतर दोन्हीची व्यवस्था करून ठेवलेली आहे, तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तुम्ही होऊ शकता। 100% आम्हाला आवडेल, सगळ्यांना आवडेल, परंतु सर एक विनंती आहे की तुम्ही सावजी तडका पण देऊ शकता नागपूरचा। नक्की नक्की। मला असं कळलं की तुम्ही नॉर्मली भाषणं करता आणि प्रचार सभेच्या वेळेला, आणि हा एक नवीन फॉर्मॅट भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे आणि आम्हाला दोघांना ही जबाबदारी दिलेली आहे, आणि हा पहिला प्रयोग आहे असं मला कळलं, आणि प्रयोग असल्यामुळे तो रंगायतांमध्येच आहे। आणि सध्या रंगायतांमध्ये हाऊसफुल बरेच प्रयोग होतात। मला एक प्रयोग आहे, आपण मग थोडंसं क्रिकेटवाले लोक आहोत, तर क्रिकेटची मॅच असेल तेव्हा तो बॉलर असतो ना, त्याला एक रनअप घ्यावा लागतो, त्यामुळे मी थोडासा एक 2 मिनिटाचा रनअप घेणार आहे आणि मग नंतर तुमची बॅटिंग आपल्याला बघायची आहे। तो रनअप एवढ्यासाठीच की ठाणेचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे,
त्याच्याबद्दल काही वाद नाही की श्रीस्थानक ते शिलाहार राजा ठाणे हा फार इतिहास झाला. आपण त्या इतिहासात आज रमणार नाही आहोत कारण की आपल्याकडे मोजून 1 तास आहे. परंतु समकालीन इतिहासात 3 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टींबद्दल आपण इथे बोलणार आहोत कारण त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपण ज्या निवडणुकीच्या संदर्भात इथे जमलेलो आहोत त्याच्याशी आहे. एक तर 16 एप्रिल 1853ला ठाण्याची पहिली रेल्वे सुरू झाली, ती बोरी बंदरला गेली. त्यामुळे ठाणे पहिल्यांदा कनेक्ट झालं जगाशी. दुसरा माइलस्टोन हा 1960 साली जेव्हा मंगल कलश आला, महाराष्ट्र स्थापन झाला, त्यानंतर जे औद्योगिकरण झालं आणि जवळजवळ 50 वर्ष अहोरात्र म्हणजे बहुतेक जुने ठाणेकर इथे आहेत त्यांनी ठाणं कधी झोपलेलं पाहिलंच नाही, एवढ्या फॅक्टरीज होत्या. त्यामुळे दुसरं माइलस्टोन जो आहे तो औद्योगिकरणाचा आहे, त्याचा इम्पॅक्ट शहरावर झालेला आहे. आणि तिसरा माइलस्टोन डेफिनेटली अर्बनायझेशनचा आहे. साधारण नवीन सहस्त्रक सुरू झालं त्यानंतर ठाणं काय बदललं ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टींचा एक खूप जबरदस्त इम्पॅक्ट ह्या शहरावर झाला. आणि हे एक अतिशय निसर्गरम्य, एका बाजूला येऊरचा डोंगर, दुसरीकडे खाडी, विस्तीर्ण अशी खाडी, आणि अशा पद्धतीचं हे शहर 1960च्या सुमारास एकदम त्या यंत्रांच्या खडखड्याने जागं झालं. म्हणजे ठाणं शहर जागं झालं. त्यानंतर नवीन मुंबईतला बेलापूर पट्टा, मग कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, MIDC, आणि ही अजूनही प्रगती चालू आहे. आणि आपण आता FDIच्या गोष्टींचा उल्लेख करतो की एवढी मोठी गुंतवणूक येते वगैरे, पण सर आम्ही अभिमानाने सांगतो की ठाण्याने FDIचं पहिलं पान जे आहे ते लिहिलेलं आहे. कारण सगळ्या MNCs बहुराष्ट्रीय कंपनी ठाण्यात त्यांच्या फॅक्टरी सुरू केलेल्या आहेत त्यांनी. आणि जेव्हा नवीन उद्योग सुरू झाले तेव्हा स्टार्टअप्स ह्या सुद्धा ठाण्यातच सुरू झाल्या. त्यामुळे आम्ही ठाणेकर कोणीच मान्य करणार नाही की ठाणे ही डॉर्मेटरी आहे, इथे लोक फक्त रात्री येऊन झोपतात आणि दिवसा मुंबईत जाऊन काम करतात. हे चूक आहे. ठाणं आता जागं शहर आहे, तिथे मॉल्स आहेत तसे, येस, आणि मोठी मोठी ग्रंथालय आहेत 150-150 वर्ष जुनी. तर थोडक्यात हा ठाण्याचा इतिहास मला तुम्हाला सांगायचा होता. आणि आता आपण सरळ प्रश्नांकडे वळूया कारण की आपल्याला तुमच्याकडनं बरंच काय ऐकायचं आहे. त्यामुळे तेजस्वीला विनंती करणार आहे की आता पहिला बॉल तू टाक आणि बॅटिंग आता सुरू करूया. सर नमस्कार. थेट प्रश्नाकडे येते. आता जसं तुम्ही म्हणालात की आपण ठाण्यातनं बाहेर जातो, काम करतो आणि ठाण्यात परत येतो, असं उरलेलं नाही आहे. तर ह्याचं उदाहरण मी स्वतः आत्ता आहे की मी गोरेगावात राहत होते, तिथून मी आत्ता ठाण्याला शिफ्ट झाले कारण माझं आत्ताची जी सिरियल चालू आहे त्याचं शूटिंग ठाण्यात असतं. आणि ठाण्यामध्ये शिफ्ट होण्याचं एक कारण असं आहे, जो प्रश्न कदाचित ठाणेकर रिलेट करतील. थोडंसं ठाणं प्रवासाच्या दृष्टीने लांब 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 जातं. तर ही जी की वाहतूक कोंडी होते त्या संदर्भात तुम्ही काही प्लॅनिंग केलं आहेत का, त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. मला असं वाटतं की मुळामध्ये ठाणे असेल किंवा MMRचं क्षेत्र असेल, या क्षेत्रामधला सगळ्यात महत्त्वाचा जर काही प्रश्न असेल तर तो वाहतुकीचा प्रश्न आहे, तो दळणवळणाचा प्रश्न आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की 2 प्रश्न जर आपण मुंबईसहित MMR रिजनमध्ये सोडवू शकलो, एक लोकांच्या राहण्याचा आणि दुसरा लोकांच्या कम्युटेशनचा, तर खऱ्या अर्थानं आपण यशस्वी झालो असं मानता येईल. ठाण्यामध्ये एक प्रकारे दळणवळणाच्या दृष्टीने अनेक गोष्टी आपण आता त्या ठिकाणी केलेल्या आहेत. विशेषतः आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये जुन्या सरकारच्या काळामध्ये 11 वर्षामध्ये त्यांनी 11 किलोमीटरची मेट्रो केली. आणि 14 नंतर ज्यावेळेस माझ्याकडे हा सगळा कारभार आला त्यावेळी आपण 5 वर्षामध्ये 475 किलोमीटरच्या मेट्रोचं प्लॅनिंग केलं, त्याचं काम सुरू केलं. नंतर पुन्हा त्याच्यामध्ये काही स्थगित्या आल्या होत्या. पुन्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, आम्ही वेगानं ते काम चालू केलं. आज जवळपास 200 किलोमीटरचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे. दरवर्षी 50 किलोमीटर आम्ही करणार आहोत. हे 475 किलोमीटरपैकी जवळपास 400 किलोमीटर हे 2028च्या शेवटी किंवा 2029पर्यंत आम्ही पूर्ण करू आणि 2030पर्यंत हे सगळं नेटवर्क आम्ही पूर्ण करू. यामध्ये ठाण्याला एक मोठी कनेक्टिव्हिटी आपण दिलेली आहे. ठाण्याला मुंबईकडे कनेक्टिव्हिटी दिली आहे, ठाण्याला कल्याणकडे भिवंडीकडे आपण कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. आणि त्यासोबत 3, 4, 5 मेट्रो ज्या आहेत त्या सगळ्या मेट्रो या ठाण्याशी आपण कनेक्ट केलेल्या आहेत.
आणि सोबत ठाण्याच्या रिंग मेट्रोचा देखील आपण आता एक प्रस्ताव मान्य केलेला आहे. त्यामुळे ठाणे कदाचित हे पहिलं शहर असेल की ज्या शहरामध्ये कंप्लीट रिंग मेट्रो आपण करणार आहोत. आणि नुसतं आपण मेट्रो करून या ठिकाणी थांबलेलो नाही, तर दळणवळणाच्या दृष्टीनं अजून ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण जी आपली सबर्बन रेल्वे आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. लोकल जी आपली लाईफलाईन आहे. म्हणजे आज तर आपण मेट्रो आणली, मेट्रो अतिशय चांगली आहे, अतिशय सुंदर डबे आहेत, एअर कंडिशन आहेत, दरवाजा लागतो, पण अनेक वर्ष त्या आपल्या सबर्बन रेल्वेला लटकून आणि त्याच्यामध्ये एंट्री करत म्हणजे मला असं वाटतं कसरत करत लोकांनी खूप वर्ष काढली आहेत. पण आता आपण बघितलं असेल तर गेल्या 10 वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात या सबर्बन रेल्वेचे प्लॅटफॉर्म्स आपण चांगले केले, त्याची आपण हाईटही वाढवली, त्याची लेंथही वाढवली, स्टेशन्स चांगले केले, एस्केलेटर्स आपण त्या ठिकाणी लावले, स्वच्छता आपण केली. पण तरी देखील लोक असं म्हणायचे की हे सगळं ठीक आहे, पण शेवटी मेट्रोवाल्यांना चांगले डबे आणि आम्हाला असे का? त्यामुळे आता त्याचंही उत्तर आपण शोधून काढलेलं आहे. आता पुढच्या काळामध्ये या सगळ्या ज्या काही आपल्या लोकल ट्रेन आहेत यांना आपण मेट्रोसारखे बंद दरवाजाचे डबे तयार करतो, या पूर्ण एअर कंडिशन्ड आपण करतो. वा वा. आणि ठाणेकरांनी याच्यावर टाळ्या वाजवू नये, पुढच्या वाक्यावर टाळ्या वाजवाव्या की हे सगळं केल्यानंतरही एअर कंडिशन्ड लोकल ट्रेन दिल्यावरही सेकंड क्लासचं तिकीट मात्र आता जेवढं आहे तेवढंच आपण ठेवणार आहोत. त्यामुळे कम्युटेशन करता आपण हा एक प्रयत्न केलाय. सोबत मोठ्या प्रमाणात आपण आता ई बसेस घेतो सगळ्या महानगरपालिकांमध्ये, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून. कारण आपल्याला प्रदूषण जर कमी करायचं असेल तर एंड टू एंड ट्रान्सपोर्टेशन आपल्याला द्यावं लागेल. त्यामुळे ते प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी चालू केलेला आहे. ई बसेसने आपण जोडतो. आणि यातला तिसरा टप्पा काय आहे? तिसरा टप्पा आहे MMRच्या ट्रान्सपोर्टेशनच्या इंटिग्रेशनचा. आपण मुंबईमध्ये इंटिग्रेशन केलं. आता सिंगल ॲपवर सिंगल तिकीटवर मुंबईमध्ये कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येतं. आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही MMRची सिंगल अथॉरिटी केली आहे. या अथॉरिटीमध्ये एका ॲपवर एका तिकिटावर MMR रिजनच्या कुठल्याही महानगरपालिकेत कुठेही तुम्ही गेलात तरी त्या ठिकाणी मेट्रो असेल, त्या ठिकाणी सबर्बन रेल्वे असेल, त्या ठिकाणची बस असेल, किंवा मुंबईतली मोनो असेल, किंवा पुढे वॉटर टॅक्सी जेव्हा सुरू करू तेव्हा वॉटर टॅक्सी असेल, एका तिकिटावर आपण त्याच्यावर ट्रॅव्हल करू शकाल आणि तुम्हाला तुमच्या ॲपवर त्याचा ट्रॅव्हल प्लॅन मिळेल. म्हणजे नियरेस्ट तुमच्या जवळ कुठल्या प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि तिथनं तुम्हाला कुठे इंटरचेंज करायचं आहे अशा पद्धतीनं इंटिग्रेशन जे आहे हे इंटिग्रेशन आपण केलेलं आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती ठाण्याची आणि MMR रिजनची अतिशय रोबस्ट आणि सगळी कनेक्टिव्हिटी, म्हणजे हे जे 475 किलोमीटर आहे याच्यामुळे आपण उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कुठेही जा सगळीकडे पब्लिक ट्रान्सपोर्टची कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळेल अशा पद्धतीनं याचं आपण त्या ठिकाणी नियोजन केलं आहे. वा वा वा, खूपच छान वाटलेलं आहे आम्हाला हे ऐकून. पण तरी थोडा एक हवरट प्रश्न. हे मेट्रोचे मुंबईत इतके प्रकल्प होत आहेत, पण आपल्याला ठाणेकरांना ॲक्च्युली मेट्रोमध्ये कधी बसता येईल? मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यात तर ठाणेकरांना येत्या 2 वर्षातच मेट्रोमध्ये बसता येईल. पण सगळे टप्पे ठाण्याचे जे आहेत ते पूर्ण करायला आम्हाला 2030 साल उजाडेल. म्हणजे 29 पण थोडं त्याचे टप्पे जे आहेत ते आम्ही लोकार्पित करत जाऊ. पण अंतिम नेटवर्क जे आपलं पूर्ण व्हायचं आहे ते मात्र 2030 मध्ये सगळं पूर्ण होईल. पण तोपर्यंत ठाणेकरांना बहुतांश मेट्रो ही मिळालेली असेल. वा, छान वाटतंय ऐकून. पण मग आता ही बुलेट ट्रेन आधी येणार की रिंग मेट्रो आधी येणार? दोन्ही आजूबाजूलाच येणार आहेत. दोघांची कॉम्पिटिशन चाललेली आहे. बुलेट ट्रेन आधी येऊन गेली असती, पण मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आमच्या उद्धवजींना अचानक बुलेट ट्रेनचा राग आला आणि त्यांनी त्याला स्थगितीच देऊन टाकली आणि सगळी कामं थांबवून दिली. गुजरात साईडला काम चाललं होतं, महाराष्ट्र साईडला बंद होतं. पण शेवटी ईश्वराच्या मनात असतं ते होतं. त्यामुळे पुन्हा एकदा आमचं सरकार आलं, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, सगळ्या स्थगित्या आम्ही दूर केल्या, पटकन लँड ॲक्विजिशन केलं. आता अत्यंत वेगाने आमचं ते काम चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की 2028 मध्ये आपल्याला बुलेट ट्रेन कदाचित या ठिकाणी पाहायला मिळेल अशी परिस्थिती आलेली आहे.
आपण ठाण्याशी मुंबईची असलेली कनेक्टिव्हिटी याबद्दल आता बोलतोय, तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. मुंबईचा कोस्टल रोड ज्याबद्दल खूप उत्सुकता असते, सगळ्यांनाच असते, तो ठाण्यात येईल का हो कधीतरी? म्हणजे तुम्ही कोस्टल रोड करण्याबद्दल काही विचार केलायत? बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 2 गोष्टी आहेत. आपण कोस्टल रोडचाही जेव्हा विचार करतोय त्यावेळी एकतर मुंबई कोस्टल रोड हा ठाणे जिल्ह्यात आणि तिथनं पलीकडे कसा जाणार आहे पहिल्यांदा आपल्याला सांगतो की आता मुंबई कोस्टल रोड हा बांद्र्यापर्यंत आलाय. आता बांद्रा वर्सोवाचं काम आपलं चाललेलं आहे. वर्सोव्यावरनं तो दहिसरला जाणार आहे, दहिसरवरनं तो भाईंदरला जाणार आहे आणि भाईंदरवरनं तो विरारला जाणार आहे. म्हणजे आता भाईंदर टू विरार म्हणजे उत्तन, भाईंदरचं जे उत्तन आहे, उत्तनपासनं तो विरारला जाणार आहे. विरारपासनं एक मल्टी मॉडेल रोल कनेक्टिव्हिटीचा हा थेट अलिबागपर्यंत जाणार आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर मुंबईला पूर्ण एक रिंग रोड आपण तयार करतो आहोत या कोस्टल रोडच्या माध्यमातून. आणि ठाण्याचा जर आपण विचार केला तर वसईची खाडी आणि ठाण्याची खाडी अशा जे 2 भाग आहेत, या 2 ठिकाणी आपण 2 अशाच प्रकारचे कोस्टल रोड ठाण्याचे आपण तयार केलेले आहेत. या ठाण्या कोस्टल रोडचा जो पहिला जो काही भाग आहे, ज्या भागामध्ये आपण खारेगावपासनं त्या ठिकाणी नाक्यापासनं तो गायमुखपर्यंत जो नेणार आहोत, याचं जवळपास 94% आता लँड ॲक्विजिशन झालं. याचं काम आपण सुरू करणार आहोत. यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होणार आहे की आज आपण जर विचार केला तर ठाण्यामध्ये इतका ट्रॅफिकचा प्रॉब्लेम काय आहे, तर सगळा गुजरातचा जो काही वाहतूक आहे ही जी JNPTला चाललेली आहे ही सगळी ठाणे शहरातनं चाललेली आहे. त्यामुळे आपण जर हा कोस्टल रोड केला तर ही संपूर्ण जी वाहतूक आहे ती आपल्याला डायव्हर्ट त्याच्यावरनं करता येईल. त्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी तयार होईल आणि हे सगळं कंजेशन त्या ठिकाणी संपेल. आणि दुसरं, कोपरीपासून बाळकुंपर्यंत असा दुसरा आपण जो काही कोस्टल रोड तयार करतो आहोत, त्या कोस्टल रोडमुळे आणि मग त्याला एक लिंक साकेतला आपण या दोघांना एक जोडणारी एक लिंक तयार करतो आहोत. या संपूर्ण नेटवर्कमुळे ठाणे खूप मोठ्या प्रमाणात डिकंजेस्ट होणार आहे. आणि तिसरं, आपल्याला कल्पना आहे की जो ईस्टर्न फ्रीवे आहे आपला, हा ईस्टर्न फ्रीवे आता त्या ठिकाणी छेडानगरच्या जवळ येऊन संपतो. आता ईस्टर्न फ्रीवे छेडानगरवरनं तर साकेत आणि तिथनं पलीकडे म्हणजे आमणे फाटा जो आहे तिथपर्यंत एलिव्हेटेड रोडच्या रूपानं नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून आपल्याला आज समजा समृद्धी महामार्ग आहे, नाशिकचा ट्रॅफिक आहे, ह्या सगळ्या ट्रॅफिकला जे भिवंडी, ठाणे आणि तिथनं मुंबई असं जावं लागतं आणि त्या ट्रॅफिकचा जो सगळा जो काही भार आपल्या ठाण्यावर पडतो तो सगळा भार हा इकडे शिफ्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि पॅरलली एक अजून लिंकचा आम्ही विचार करतो आहोत की कशेडीपासनं, म्हणजे हा जो काही आमणे फाटा आहे तिथनं कशेडीला नेऊन कशेडीपासनं तर तिथनं एक रोड तयार करून, कोस्टल रोड तयार करून तो थेट भाईंदरला जो मुंबईचा कोस्टल रोड येतोय तिथे जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे तिकडनं एक वेगळा जो काही रिंग आहे ती रिंग त्या ठिकाणी तयार होईल. हा सगळा ट्रॅफिक बाहेरून गेल्यानंतर आपण विचार करा, आता मी जी रिंग सांगितली आहे या सगळ्या रिंगमध्ये ठाण्याचा सगळा ट्रॅफिक बाहेरून निघून गेल्यानंतर शहरातलाच ट्रॅफिक शहरामध्ये राहील. त्यामुळे आज ठाण्यामध्ये जे लोकांना त्रास सहन करावा लागतो, जो काही संध्याकाळी ट्रॅफिक पुढेच जात नाही अशी जी अवस्था असते, या अवस्थेतनं आपल्याला सुटका मिळेल. आणि यातलं काहीही कागदावर नाही, सगळं जवळपास सुरू झालेलं आहे. ठाणे कोस्टल रोडचा जो सेकंड भाग आहे तो अजून सुरू व्हायचा आहे, पण फर्स्ट भाग हा सुरू झालेला आहे. मी जसं सांगितलं की त्यातलं सगळ्यात क्रिटिकल काय होतं, लँड ॲक्विजिशन होतं, तेही 94% आम्ही पूर्ण केलं आहे. म्हणून मला असं वाटतं की ही जी कनेक्टिव्हिटी आहे एक प्रकारे ज्याला आपण म्हणू शकतो की भविष्यातलं जे MMR रिजन आहे या MMR रिजनची सगळी कनेक्टिव्हिटी ही आम्ही तयार केलेली आहे, प्लॅन केलेली आहे आणि त्याचं एक्झिक्युशन आम्ही सुरू केलेलं आहे. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे एवढ्यासाठीच की तुम्ही जेव्हा बोलवत होतात तेव्हा मला अक्षरशः पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बघितल्यासारखं वाटत होतं. आणि एवढी सगळी गावांची नावं आणि कुठे काय काम चालू आहे ते कुठे कनेक्ट होत आहे
आय थिंक देवेंद्र फडणवीस यांची ती खरी ओळख आहे. आणि एक अजून मला सांगायचं राहिलं की आता तुम्ही गोरेगावहून ठाण्याला आलात, पण आता तुम्हाला माहिती आहे ठाण्यापासून बोरिवलीपर्यंत आपण एक ट्विन टनेल तयार करतो. हो 23 किलोमीटरचा जो काही हा रस्ता आहे आता, ज्याच्यात 2 तास लागतात, आता या ट्विन टनेलमुळे तो जवळपास 13 किलोमीटरचा होणार आहे आणि 15 मिनिटात आपण तिथे पोहोचणार आहोत. आणि आपण त्या ठिकाणी बोरिवलीवरनं म्हणजे त्याच्याजवळून गोरेगावपर्यंत आपण एक पॅरलल अशा प्रकारचा त्या ठिकाणी म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेसवेला पॅरलल रोड एक तयार करतो आहोत. त्यामुळे त्या पॅरलल रोडमुळे तो डीपी रोड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ठाण्याहून गोरेगावला पोहोचायलाही फार कमी वेळ लागेल. म्हणजे तुम्ही आता ठाण्यात जरूर राहा, पण ज्या कारणाकरता तुम्ही गोरेगावहून ठाण्याला आलात, तर मला असं वाटतं की आता कोणाला त्या कारणाकरता यावं लागणार नाही. गोरेगावमध्ये राहून रोज ठाण्याला जरी यायचं असलं तरी काही अडचण येणार नाही. हे ऍक्च्युली ऐकून म्हणजे सगळ्यांनाच छान वाटणार आहे. पण आता माझ्या क्षेत्राबद्दल सांगावं तर आमची अर्धी इंडस्ट्री ठाण्यात आलेली आहे आणि अर्धी इंडस्ट्री गोरेगाव आणि मालाड साईडला आहे. त्यामुळे ही खूपच आनंदाची गोष्ट आम्हा कलाकारांसाठी आता तुम्ही सांगितली आहे. भाऊ, मला एक प्रश्न आहे पण तुम्हाला, की तुम्ही एवढं सगळं सांगितलं आणि हा जवळजवळ MMR एरिया 6,500 किलोमीटरचा आहे, स्क्वेअर किलोमीटरचा. परंतु ह्या सर्व जेव्हा आपण मेट्रोज करतो किंवा आणि काय काय सोयी करू, परंतु एक लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा एक विषय असतो. म्हणजे आजही कुठच्याही मेट्रो स्टेशनवर आपण उतरलो की तिकडनं ते जर घर 2 ते 5 किलोमीटर असेल तर त्यासाठी बसेस किंवा अन्य काही वाहतूक लागते. तुमची रिंग मेट्रो त्याला एक उत्तर होऊ शकेल, परंतु लास्ट मिनिटचं तुम्ही काय विचार केला नंबर 1. आणि मला एक त्याला जोडूनच विचारायचं होतं आणि त्याचं तुम्ही डेफिनेटली विथ स्टॅटिस्टिक्स उत्तर द्याल मला खात्री आहे, की ठाणे किंवा या संपूर्ण MMR क्षेत्राने मुंबईचा मोठा भार हलका केलेला आहे. म्हणजे ह्या सर्व महापालिका एक प्रकारे मुंबई महापालिकेचंच एक्सटेंडेड व्हर्जन आहे, त्यांचं काम करत आहेत. परंतु मुंबईच्या वाट्याला जे लाड येतात ते ठाणे किंवा ह्या MMRचे येत नाही. आम्हाला अजून निधी पाहिजे आहे. त्या दृष्टिकोनातनं तुम्ही काय प्लॅन केलं आहे पुढचे 5 वर्ष, किंवा जसं 2028चा तुम्ही आता उल्लेख केलात बुलेट ट्रेनचा, तर आणखीन तुम्ही काय काय प्लॅन केलं? कारण की आम्हाला ते पाहिजे. कारण की कसं आहे, डेस्टिनेशन नेक्स्ट म्हणून ठाणे, म्हणजे ठाण्याला घरं परवडतात, ठाण्यात सगळ्या सुविधा आहेत आणि ठाणं चांगलंच आहे राहायला. त्याच्यामुळे ह्या लोड वाढत जाणार आहे. आणि मग लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा कसा आपण विचार करतोय? मुळामध्ये आपण जे सांगितलं ते अगदी खरं आहे. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी हीच महत्त्वाची आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग तेव्हाच होतो की ज्यावेळी 300 ते 500 मीटरवर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे, आणि त्याच्यातला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आम्ही जे काही एक अर्बन ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग केलेलं आहे, उमटाचा जो कायदा आम्ही केलेला आहे, या कायद्याच्या अंतर्गत MMR रिजनचा विचार करताना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करता काय काय केलं जाऊ शकतं याचाही विचार आम्ही केलेला आहे. याच्यामध्ये खरं म्हणजे जेव्हा मेट्रो आणि सबअर्बन रेल्वे आपण तयार करतो त्यावेळेस ती प्रमुख एक आपली ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असते, आणि आपली जी बसची व्यवस्था असते ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा तो भाग असतो. त्याचंही आम्ही एक प्लॅनिंग करतो आहोत. विशेषतः आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून, सॅटेलाईट डेटाचा उपयोग करून, लिगसी डेटाचा उपयोग करून, सगळे आपले CCTV सर्व्हिलन्सचा उपयोग करून याचं आम्ही अशा पद्धतीनं प्लॅनिंग करतो आहोत की ज्यातनं आपल्याला हे लक्षात येतं की कुठे ट्रॅफिक जास्त आहे, कुठे लोकांचं कम्युटेशन जास्त आहे, लोक जास्त कुठे जात आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचं जे प्लॅनिंग आहे ते केलं आहे. आणि मेट्रोचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे की जेवढी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ही सबअर्बन रेल्वेला लागते तेवढी मेट्रोला लागत नाही. कारण मेट्रोमध्ये स्टेशन जवळ असतात. 1-1 किलोमीटरमध्ये सबअर्बन रेल्वेला आपल्याला म्हणजे आपल्या लोकल ट्रेनला 2 किलोमीटर, 2.5 किलोमीटर, 5 किलोमीटरमध्ये स्टेशन द्यावं लागतं. याच्यामध्ये 1-1 किलोमीटरला आपण स्टेशन देतो. त्यामुळे बराचसा एरिया हा त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून कव्हर होत असतो. आणि बाकी मग त्याला फिडर रूट आपण तयार करतो. म्हणजे जे बसेस आहेत, आता जो EVचा आपण एक काम हातामध्ये घेतलं आहे त्यातनं आपण, पण याच्याही पलीकडे जसं आता मुंबईचा विचार केला तर आम्ही मुंबईमध्ये पॉट टॅक्सीचा विचार करतोय. असा वेगवेगळ्या पद्धतीनं जगामध्ये लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करता जे काही विषय झाले आहेत
तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की आता आम्ही एक जस्ट मेट्रो 3 जी आपण अंडरग्राऊंड मेट्रो मुंबईची सुरू झाली, ती मेट्रो 3 सुरू झाल्यानंतर मेट्रो 3 करता आम्ही ट्रॅफिक ॲनालिसिस केला होता रस्त्यावरचा, आणि मेट्रो 3 सुरू झाल्यानंतर ट्रॅफिक ॲनालिसिस केला तर त्याच्यामध्ये 30% कंजेशन कमी झालेलं आहे मेट्रो 3मुळे. तर मला असं वाटतं की ही जी काही लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आहे ती याचा विचार करून आपल्याला करावी लागेल की आपल्याला कंजेशन कसं दूर करता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की EV तर आहेच, पण त्यासोबत शेवटी आपल्याकडचे जे काही म्हणजे जरी ते गव्हर्नमेंट पब्लिक ट्रान्सपोर्ट नसले तरी प्रायव्हेट पब्लिक ट्रान्सपोर्ट, ऑटो रिक्षा आहेत आपले किंवा टॅक्सीज आहेत, याही आता आपण अल्टरनेट फ्युएलवर सगळ्या नेतोय. त्या ग्रीन टॅक्सीज आणि ग्रीनच आपले ऑटो रिक्षा असले पाहिजे असा आपला प्रयत्न करतोय. पुढच्या काळामध्ये आपल्याला हाही विचार करावा लागेल की जसं विदेशामध्ये त्या छोट्या 2 व्हीलर्स असतात की ज्या लोक पार्क करू शकतात, परत घेऊन जाऊ शकतात, अशा पद्धतीचा विचार देखील आपल्याला काही ना काही प्रमाणात करावा लागेल. त्यामुळे लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा विचार निश्चितपणे केला आहे आणि त्या संदर्भातलं प्लॅनिंगही आम्ही केलेलं आहे. तुम्ही कोस्टल रोडचा जेव्हा मगाशी विषय मांडत होतात तेव्हा तुम्ही जवळजवळ प्रत्येक त्या खाडीवर पूल बांधतोय आणि आपण ते संपूर्ण ते रिंग तयार करतोय. आपण जेव्हा पाण्याचा विषय बोलतो आणि त्या पाण्यावर काहीतरी एलिव्हेटेड आपण बांधायचा विषय करतोय तेव्हा वॉटर ट्रान्सपोर्ट पण एक विषय होता आणि मला वाटतं तोही अजून शासनाच्या त्या प्रपोजल स्टेजला आहे का काय आहे म्हणजे कारण जर ही संपूर्णपणे घोडबंदर रोडला आपल्याला हा जो चेन्ना ब्रिज वगैरे ते क्रीक वगैरे आहे ती जर वापरली अगदी आमच्या साकेतपर्यंत किंवा पुढे नवीन मुंबईपर्यंत तर घोडबंदर बराचसा प्रश्न सुटेल. त्याच्याबद्दल काही? एकदम योग्य गोष्ट आपण बोललात आणि हे खरंच आहे की याच्यामुळे घोडबंदरचं जे आज सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. या दृष्टीनं म्हणजे आता आमचे रवी चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत. ज्यावेळेस रवी चव्हाण साहेब आमचे पोर्ट्सचे मंत्री होते त्यावेळी आम्ही याचा एक आराखडा तयार केला होता आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये आराखडा पूर्ण MMR रिजनचा तयार केला होता. पण पहिल्यांदा आम्ही मुंबईपासून अलिबागपर्यंत रोरो सुरू केली आणि जवळपास 80 नॉटिकल माईलमध्ये आपण त्या ठिकाणी जवळपास वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू केला. आता आम्ही त्याचा एक अतिशय रोबस्ट असा आराखडा तयार केला आहे. जवळपास 200 नॉटिकल माईलचा हा आराखडा आता तयार झालेला आहे. जवळजवळ 21 स्टेशन्स किंवा 21 जेटीज किंवा 21 पब्लिक ट्रान्सपोर्टचे पॉईंट्स हे त्याच्यामध्ये आपण आयडेंटिफाय केले आहे. आणि ठाण्याचा विचार केला तर याचं जे प्रमुख जे काही आपलं बंदर असणार आहे किंवा पॅसेंजर टर्मिनल असणार आहे हे कोलशेत जे आहे त्या ठिकाणी जे म्हणजे हे वाला दिवा नाही दुसरं दिवा जे आहे तिथलं छोटं त्या ठिकाणी आपण 5 जेटीज तयार करतो आहोत. या 5 जेटीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी वॉटर ट्रान्सपोर्टची सगळी व्यवस्था आपण करणार आहोत. आणि आपण जर बघितलं तर वसईपासनं कोळशेतपर्यंत, त्यानंतर कल्याणपासनं कोळशेतपर्यंत आणि तिथनं आपलं जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे तिथपर्यंत देखील आपण वॉटर टॅक्सी चालू करणार आहोत. नवी मुंबईच्या एअरपोर्टपासनं आपण थेट नरिमन पॉईंटपर्यंत वॉटर टॅक्सी तयार करणार आहोत. असे 21 आपण वेगवेगळे केंद्र तयार केलेले आहेत. त्याचा संपूर्ण आराखडा तयार झालेला आहे. त्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. आणि मला आता आम्ही कारण शेवटी हे सुरू करायचं तर आपल्याला वेसल्स देखील लागतात. आता आमचे जे नवीन पोर्ट्स मिनिस्टर आहेत नितेश राणे हे स्वतः परदेशात गेले. त्यांनी त्या ठिकाणी जिथे बेस्ट वॉटर ट्रान्सपोर्ट आहे नेदरलँड्स असेल किंवा इतर जे कंट्रीज असतील तिथे जाऊन त्याचा अभ्यास केला. तिथल्या लोकांशी आम्ही आता करार केलेला आहे. कारण आपल्याला पहिल्या दिवशीपासनं या ज्या वेसल्स घ्यायच्या आहेत या एकतर EV वेसल्स घ्यायच्या आहेत किंवा हायब्रिड वेसल्स घ्यायच्या आहेत. आपल्याला नवीन प्रदूषण तयार करायचं नाही आहे. ते आता आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग त्याचं कमी आहे. त्यामुळे त्याचाही एक करार आम्ही केलेला आहे. टप्प्याटप्प्यानं त्या वेसल्स देखील आम्हाला मिळतील. आणि एक मोठं रोबस्ट म्हणजे आमचा प्रयत्न असा आहे की मुंबईमध्ये जर हे 200 किलोमीटरचं 21 स्पॉट्सवर आपण जर हे वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू केलं तर एक अंदाज असा आहे की जवळपास 1,60,00,000 लोक पॅसेंजर्स हे त्याच्यामध्ये प्रवास करू शकतात. अशा पद्धतीनं त्याचं प्लॅनिंग हे आम्ही केलेलं आहे आणि त्याचं एक्झिक्युशन देखील आम्ही करतो. जबरदस्त. हे म्हणजे ही इन्फॉर्मेशन मला पण माहीत नव्हती. मला पण आज पहिल्यांदाच कळली. मला एक प्रश्न असा विचारायचा होता की एकीकडे आपण असे मोठे मोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सगळे प्लॅन केलेले आहेत, काही मार्गी लावलेले आहेत, त्या संदर्भातल्या आर्थिक तरतुदी पण आपण केलेल्या आहेत.
अन्य प्रदेशातनं सुद्धा आपण त्या संदर्भातली गुंतवणूक मागवलेली आहे किंवा येत आहे आपल्याकडे. हा एक भाग त्यातला आहे. परंतु महापालिकेशी, आणि आता महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि बहुतेक महापालिकांना हा प्रश्न आहे, म्हणून मी हा प्रश्न मुद्दाम विचारतो की मोठे प्रकल्प हे डेफिनेटली वेलकम, ते राज्य शासन आणि महापालिका मिळून तुम्ही करताय आणि केंद्राची पण त्याला मदत असते. परंतु जे दैनंदिन समस्या आहेत, त्यातली सर्वात महत्त्वाची समस्या माझ्या मते ही डम्पिंग ग्राउंडची आहे, ज्या संदर्भात मला असं वाटतं की शासनाची योजना असते, परंतु तिथल्या ठिकाणी म्हणजे जिथे डम्पिंग ग्राउंड असते तिथल्या कुठच्याच नागरिकाला ते आपल्या घराजवळ नको असतं. तर हा तिढा तुम्ही कसा सोडवणार? आणि आता आगामी काळात हा प्रश्न आणखीन गंभीर होत जाणार आहे, तर मग डम्पिंग ग्राउंड वगैरे सारखे प्रश्न कसे हँडल करणार? पहिल्यांदा तर डम्पिंग हा आता आउटडेटेड कन्सेप्ट झाला आहे. आपण अजूनही काही प्रमाणात करतोय, पण आता केंद्र सरकारने डम्पिंगवर एक प्रकारे बंदिस्त टाकलेली आहे. आता यापुढे आपल्याला डम्पिंग करता येणार नाही. आता आपल्याला जो काही कचरा आहे त्याचं प्रोसेसिंग करावं लागेल. आणि आज खरं जर आपण विचार केला तर टेक्नॉलॉजीने आपल्याला काय व्यवस्था करून दिली, तर काल परवापर्यंत जो कचरा आपली लायबिलिटी होती, आता तो कचरा आपला ॲसेट झाला आहे. आज कचऱ्याच्या माध्यमातनं त्याच्यावर प्रोसेसिंग करून आपण त्याच्यातनं खत तयार करतो, आपण त्याच्यावर प्रोसेसिंग करून त्याचे पेलेट्स तयार करतो, जे कोळशाच्या जागी आज वीज निर्मिती करता वापरता येतात. आपण आता या कचऱ्यापासून गॅसची निर्मिती करतोय आणि कचऱ्यापासून विद्युत निर्मिती देखील करतोय. ठाण्यामध्येही कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये आहे. मला वाटतं ट्रायल्स देखील त्याच्या झालेल्या आहेत. तो प्रकल्प जसं आता पिंपरी चिंचवड आणि पुण्याचा प्रकल्प सुरू झालेला आहे, नागपूरचा त्या ठिकाणी CNG तयार करायचा कचऱ्यापासून हा प्रकल्प जवळपास सुरू झालेला आहे. त्यामुळे आता डम्पिंग करताच येणार नाही. रोजचा जो कचरा आहे हा कचरा म्हणजे तुम्हाला केवळ 7 दिवसाचा कचरा हा, कारण तो एक प्रकारे रॉ मटेरियल आहे हे सगळं तयार करायचं, सो रॉ मटेरियलचा स्टॉक ठेवावा लागतो. तर मॅक्सिमम 7 दिवसाचा कचरा हा तुम्हाला स्टॉक करता येईल, त्यापेक्षा जास्त स्टॉक करता येणार नाही. हा सगळ्या कचऱ्यावर तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रकारे कारवाई करावी लागेल. आणि याच्यासोबतच आता या सगळीकडे ही जी लिगसी वेस्ट आहे, जी डंप करून आपण ठेवलेली आहे, आता या लिगसी वेस्टचंही बायोमायनिंग आपण सुरू केलेलं आहे. ज्या बायोमायनिंगच्या माध्यमातून आपण त्या जागा रिक्लेम करतो. आणि रिक्लेम करतो म्हणजे मी आपल्याला उदाहरण सांगतो की आता समजा मी नागपूरचं उदाहरण आपल्याला सांगतो की नागपूरमध्ये सिम्बिओसिस खूप मोठं, पुण्याचं जे सिम्बिओसिस आहे त्याचं सगळ्यात मोठं कॅम्पस तिथे आहे. नरसी मुंजीचं एक सगळ्यात मोठं कॅम्पस तिथे आहे. हे दोन्ही कॅम्पसेस जे आहेत हे रिक्लेम लँड जी आहे, म्हणजे जे काही डम्प यार्ड होतं नागपूरचं, ते डम्प यार्ड बायोमायनिंग करून रिक्लेम केलं आणि आता तिथे या संस्था उभ्या आहेत. त्यामुळे आता डम्प यार्ड करणं, त्यातनं वास येणं, या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या आहेत. आणि विशेषतः स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत माननीय मोदीजींनी याकरता खूप मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे आता सगळ्या महानगरपालिकांमध्ये हे काम चाललेलं आहे. म्हणजे अगदी पुढच्या काळामध्ये आता मुंबई महानगरपालिकेने जे इनफेमस देवनारचं जे डम्प यार्ड आहे, म्हणजे किती वर्षाचा कचरा तिथे डंप असेल याचा काही भरोसा नाही. म्हणजे तिथे जेव्हा आग लागली तर अख्ख्या मुंबईचं पर्यावरण धोक्यात आलं होतं. या देवनारचं बायोमायनिंग करून पुढच्या 3 वर्षामध्ये देवनारची रँड आपण रिक्लेम करणार आहोत. आणि हा जो सगळा लिगसी वेस्ट आहे हा वेस्टही कामाचा आहे. म्हणजे या वेस्टमधनंही तुम्हाला संपत्ती तयार करता येते. आणि म्हणून मला असं वाटतं की आता हा डम्पिंगचा प्रश्न पुढच्या फार कमी वर्षाकरता राहिलेला आहे. जशा जशा टेक्नॉलॉजीज आपण एस्टॅब्लिश करत जाऊ. आता उदाहरणादाखल समजा कुठे 2000 त्या ठिकाणी टन कचरा आहे, तर पहिल्या टप्प्यात 1000 टनाची त्या ठिकाणी व्यवस्था होते, मग 500 टनाची होते, मग 500 टनाची होते. पण आता एकही महानगरपालिका अशी राहिलेली नाही की जी या ठिकाणी हे काम करत नाही आहे. सगळ्या महानगरपालिका करतायत. ठाण्यासारखी, मुंबईसारखी महानगरपालिका, मला असं वाटतं की पुढच्या 3-4 वर्षामध्ये डम्पिंग हा विषय संपेल. जुने डम्प्स जे आहेत, जो काही लिगसी वेस्ट आहे, त्या सगळ्या वेस्टला कन्वर्ट करून त्या ठिकाणी बायोमायनिंग करेल. डम्पिंग बरोबर अजून एक प्रश्न जो सर्वसामान्य लोकांच्या मनातला आहे आणि तो तसा ज्वलंत झालेला, म्हणजे प्रश्न पाण्याचा असला तरी तो ज्वलंत झालेला आहे. तो असा आहे की शहरं वाढत आहेत. ठाण्याचंच नाही, मी कल्याण डोंबिवली पण म्हणेन, बदलापूर, अंबरनाथ, सगळीच म्हणजे मुंबईसुद्धा.
तर ठाण्यापुरतं आपण आता ठाण्यात आहोत म्हणून ठाण्याबद्दल बोलायचं तर पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. म्हणजे अजूनही टँकर्स संपूर्णपणे बाद झालेले नाही आहेत आणि नवीन नवीन हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस जिथे लोक कोट्यवधी रुपये देऊन घरं घेत आहेत तिथे टँकरचं पाणी पितात. ही एक खूप मोठी समस्या आहे. म्हणजे ह्या निवडणुकीत जर तुम्ही विचाराल मला एक पत्रकार म्हणून तर हे 3 प्रश्न आहेत की वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक, डम्पिंग, पिण्याचं पाणी, हे सगळे जे विषय आहेत. तर पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत आमच्या ठाणे महापालिकेचं किंवा ठाणे जिल्ह्याचा एक प्रकल्प बरेच वर्षांपासून अडलेला आहे आणि तो कधी मार्गी लागेल ह्याबद्दल, कारण तो जर मार्गी लागला तर ते प्रश्न सुटतील. आणि ते हे काळू धरण, त्या काळू नदीवरचं जे धरण आहे ते होणं फार आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही भातसाची उंची वाढवलीत तरी प्रश्न सुटला नाही. तर काळूबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मुळामध्ये आपण जर विचार केला तर संपूर्ण MMR रिजन जे आहे या रिजनमध्ये आज पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आपण जी तयार केलेली धरणं आहेत आता त्या धरणांमधनंच सगळ्यांना पाणी मिळतं, सगळ्यांची लोकसंख्या वाढते. त्यामुळे एक प्रकारे हळूहळू महानगरपालिकांमध्ये पाण्याचं युद्ध हे आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या काळामध्ये सूर्याचा प्रकल्प आम्ही पूर्ण केला. मी जेव्हा मागचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस. आता त्याची पाईपलाईन MMR रिजनमध्ये सगळीकडे चालली आहे. ते थोडं ॲडिशनल पाणी आपल्याला मिळतं आहे. पण माझ्या हे लक्षात आलं की आपल्याला याहीपेक्षा पलीकडचा विचार करावा लागेल. तुम्ही जे काळूचं सांगितलं हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. काळू प्रकल्पामध्ये काही अडचणी होत्या. मध्यंतरीच्या काळामध्ये शिंदेसाहेबांनी मी मिळून त्या अडचणीही दूर केल्या. कारण खूप मोठ्या प्रमाणात ॲक्विजिशन करावं लागणार आहे आणि विशेषतः काही आदिवासी गावं आहेत, काही आदिवासी पाडे आहेत, त्याचंही ॲक्विजिशन करावं लागणार आहे, त्याचं रिसेटलमेंट आधी करावं लागणार आहे. अशा अनेक अडचणीतनं काळू त्या ठिकाणी जात असताना आम्ही त्याचा जो काही विषय आहे तो तर मार्गी लावतोच आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की आपल्याला समजा काळू होऊन सगळं पाणी मिळतपर्यंत पुढचे 5, 7, 8 वर्ष लागतील. आजचा प्रश्न कसा सोडवायचा? तर 2 प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे होते, पोशीर आणि शिलार. या 2 प्रकल्पांमुळे अख्ख्या MMR रिजनची पुढच्या 30 वर्षाची तहान आपण भागवू शकत होतो. आत्ता ज्यावेळेस मी पुन्हा मुख्यमंत्री झालो त्यानंतर या 2 प्रकल्पांचा आढावा घेतला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हे लो हँगिंग फ्रूट आहे. पण हे अडलं काय? तर हे करायचं कोणी? त्या ठिकाणी जलसंपदा विभाग असं म्हणायचं की बाबा हे प्रकल्प तर फक्त अर्बन वॉटर सप्लायचे प्रकल्प आहेत, त्यामुळे आम्ही का करायचे? आणि MMRDA किंवा महानगरपालिका म्हणायच्या की आमचं तर कामच नाही धरण बांधणं, आम्ही का करायचं? मी एक दिवस दोन्ही फाईल्स बोलवल्या आणि आपण पाहू शकता त्या दोन्ही फाईल्सवर मी एक मोठी नोट लिहिली, सगळ्यांना ओव्हररूल केलं आणि त्याच्यावर मी लिहिलं की MMR रिजनच्या वाढत्या लोकसंख्येकरता हे प्रकल्प जर वेळेवर केले नाहीत तर MMR रिजनला पुढच्या काळामध्ये आपण कुठलीच ग्रोथ करू शकणार नाही. आणि म्हणून हे दोन्ही प्रकल्प MMRDAने करावे. त्याकरता MMRDAने कर्ज उभं करावं. ते कर्ज उभं करण्याकरता राज्य सरकार त्याला गॅरंटी देईल आणि ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत ज्यांच्याजवळ 2 पैसे आहेत अशा महानगरपालिकांनी पुढच्या काळामध्ये ते पाणी घेत असताना त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करावं. अशा पद्धतीचा त्याचा निर्णय झाला. केवळ निर्णय होऊन थांबला नाही, निर्णय झाल्यानंतर त्याचं संपूर्ण प्लॅन एस्टिमेट करून सगळ्या मान्यता करून टेंडर करून त्याचा वर्क ऑर्डर देऊन पोशीर आणि शिलारचं काम आम्ही सुरू करतो. म्हणजे आता हे पुढच्या 3 वर्षामध्ये 2 प्रकल्प झाले की ठाण्यासहित जे MMR रिजन आहे त्या रिजनला पुढचे 30 वर्ष चिंता करावी लागणार नाही. पॅरलली 1 वर्षामध्ये काळूच्या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही त्या ठिकाणी दूर करू आणि त्याचंही काम आम्ही सुरू करू. आणि दरम्यानच्या काळामध्ये मुंबईकरता देखील जो गारगाईचा प्रकल्प होता, बघा कधी कधी काय असतं की छोट्या छोट्या गोष्टीकरता प्रकल्प थांबले असतात. गारगाईचा प्रकल्प हा मुंबईकरता सगळ्यात फिजिबल प्रकल्प होता. त्या प्रकल्पामुळे 500 MLD पाणी मुंबईला ग्रेडियंटने मिळणार होतं. पण गेले 10-15 वर्ष दरवेळी जो वन विभाग आहे तो वन विभाग त्याची परवानगी नाकारायचा म्हणजे फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंटची परवानगी मिळायची नाही. मी आमचे प्रवीण परदेशी आहेत मित्राचे अध्यक्ष, मी त्यांना सांगितलं कारण ते फॉरेस्ट आणि एन्व्हायरमेंटचे एक्सपर्ट आहेत. मी त्यांना सांगितलं की तुम्ही याचा अभ्यास करा.
आणि याच्यात काय सोल्युशन आहे ते सांगा. आणि सगळा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की या गारगाईच्या क्षेत्रामध्ये 5 गावं आहेत. या 5 गावाचं जर आपण रिसेटलमेंट केलं तर हा एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल प्रकल्प होतो आणि याला मान्यता मिळते. त्या 5 गावाच्या लोकांची आम्ही चर्चा केली तर त्यांनी ओव्हरवेल्मिंग सांगितलं की आम्हाला बाहेर निघायचंच आहे, आम्ही रिसेटलमेंटला तयार आहोत. आणि आम्ही तो निर्णय घेतला. आता त्या संदर्भात सगळी परवानग्या मिळाल्या, त्याचंही टेंडर आम्ही काढलेलं आहे आणि त्याचंही वर्क ऑर्डर पुढच्या महिन्यामध्ये आम्ही देऊ. ते 500 MLD पाणी तिथे मिळाल्याबरोबर हे जे काही ठाणे जिल्ह्यात किंवा आपले जे प्रकल्प आहेत यांच्यावर जो 500 MLDचा मुंबईचा ताण येणार होता, आता तो ताण देखील आपण कमी केलाय. त्यामुळे पुढच्या MMR रिजनचा विचार करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आता आपण केलेली आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो आता, कारण की ही निवडणूक जी आहे या निवडणुकीत प्रथमच मतदान करणारे लोक खूप आहेत. 35च्या आतले जवळजवळ 30% आहेत. म्हणजे ज्यांना आपण जेन झेड म्हणतो किंवा आता अल्फा आणि त्याच्या अगोदर मिलेनियल्स वगैरे. तर ह्या तिन्ही प्रकारच्या लोकांना त्यांच्या सरकारकडनं खूप मोठी अपेक्षा आहे आणि ती महापालिकेच्याही माध्यमातून होऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ राज्य शासनाने ठाण्यात मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू केलं. ते अजून त्या पद्धतीने कार्यरत झालेलं नाही ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं. त्या पद्धतीने ते होणं आवश्यक आहे. परंतु एज्युकेशन हा एक सेक्टर केवढा मोठा आहे आणि ह्या सर्व शहरांमध्ये जर तिथल्या ह्या जनरेशनला, कारण की ही जेन झेड ज्याला आपण म्हणतो ती 1997 ते 2012ची, म्हणजे ते शहरीकरण सुरू झाले तेव्हा ते ज्युनियर KGला वगैरे असतील, ते आता कॉलेजला जायचे आले. त्यांना आजही कुठे कॉलेजेस नाहीत. म्हणजे ह्या सगळ्या परिसरात MMR परिसरात प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, मॅनेजमेंट कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स या संदर्भात काही करता आलं तर, कारण की एम्प्लॉयमेंट जनरेशन तुम्ही करताय करेक्ट, परंतु त्यांना ती एम्प्लॉयमेंट ती तेवढी फिटनेस आपण करतोय का, त्या दृष्टिकोनात तुम्ही काय विचार करताय? अतिशय योग्य अशा प्रकारचा आपण हा विषय या ठिकाणी मांडलाय. मुळामध्ये आपण आता MMRचा एक नवीन आराखडा असा तयार केला आहे. MMR ॲज अ ग्रोथ हब अशा पद्धतीने आपण त्याचा विकास करतोय. आणि याच्यामध्ये आमचं मत असं आहे की MMRच्या रिजनमध्ये, एकट्या MMRच्या रिजनमध्ये $1.5 ट्रिलियन इकॉनॉमी आपण उभी करू शकतो. $1.5 ट्रिलियन. म्हणजे आज महाराष्ट्राला आपण 1 ट्रिलियनकडे नेण्याचा प्रयत्न करतोय. इतक्या वर्षात ½ ट्रिलियन पार करून आपण 2030 पर्यंत $1 ट्रिलियन पोचू. पण एकटं MMR रिजन हे 1.5 ट्रिलियनचं होऊ शकतं. आणि म्हणून त्याचा एक रोडमॅप आपण तयार केला आहे. त्या रोडमॅपमध्ये आपल्या इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये फ्रंटियर इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामध्ये फ्रंटियर टेक्नॉलॉजीज आहेत, अशा सगळ्याचा विचार केला आहे. पण हा विचार करताना आपल्याला निश्चितपणे त्याकरता मानव संसाधने तयार करावं लागेल. त्याचाही विचार त्याच्यामध्ये केला आहे. आता आपण बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आपण नवी मुंबईमध्ये एज्युसिटी तयार करतो. सिडकोमध्ये तर आपण खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एज्युकेशनचे प्लॉट्स काढून मेडिकल कॉलेजेस असतील, इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, टेक्निकल कॉलेजेस असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या युनिव्हर्सिटीज असतील, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतील, या तर आपण केल्याच. पण आता एज्युसिटी जी आपण तयार करतोय ती न्यू मुंबई एअरपोर्टपासनं एक 15 मिनिटाच्या अंतरावर ही एज्युसिटी असणार आहे. या एज्युसिटीचा कॉन्सेप्ट काय आहे तर, आता भारतामध्ये आपल्या केंद्र सरकारने न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्या परदेशी युनिव्हर्सिटीज आहेत त्यांना त्यांचा कॅम्पस तयार करण्याची परमिशन दिली आहे. आणि आम्ही हा निर्णय घेतला की यातल्या ज्या फर्स्ट 200 रँकिंग युनिव्हर्सिटीज आहेत यातली कुठली युनिव्हर्सिटी जर आली तर त्याला आम्ही एज्युसिटीमध्ये जागा देणार आहोत. आम्ही असा निर्णय केला होता की हाय रँकिंग युनिव्हर्सिटीजमधल्या 12 युनिव्हर्सिटीज या आपण त्या ठिकाणी आणायच्या. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की हा सगळ्या एरियामध्ये हे ट्रायपार्टेट असणार आहे. एकीकडे सिडको, आम्ही जागा होल्डर आहोत. एक 28,000 कोटीचा युनिकॉर्न आहे. या युनिकॉर्नला त्या ठिकाणी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ते तयार करणार आहेत आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर सगळं ते युनिव्हर्सिटीजला लीज आउट करणार आहेत. आणि याच्यामध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये बेस्ट जगातल्या 7 युनिव्हर्सिटीजनी त्या ठिकाणी LOI मिळवलेला आहे. त्यांना केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे. त्यातल्या 4 युनिव्हर्सिटीज आत्ता तात्पुरतं कॅम्पस मुंबईत उघडतायत. 2 वर्षामध्ये बांधकाम करून
ते सगळं कॅम्पस तिथे नेणार आहेत. अजून 5 युनिव्हर्सिटीजने अप्लाय केलेला आहे. आता वर्ल्ड्स बेस्ट हाय रँकिंग ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, ज्याच्यामध्ये टेक्निकल युनिव्हर्सिटीज आहेत, ज्याच्यामध्ये AI मधल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंगच्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत, ज्याच्यामध्ये सायन्स आणि मेडिकल टेक्नॉलॉजीचे लोक आहेत, अशा या 12 युनिव्हर्सिटीज. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, या 12 युनिव्हर्सिटीज मिळून पुढच्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी 1 लाख विद्यार्थी शिकतील. 1 लाख विद्यार्थी. आणि या युनिव्हर्सिटीजला संपूर्ण स्वायत्तता दिली आहे. म्हणजे त्यांच्या देशातली युनिव्हर्सिटी फक्त फॉरेन सॉइलवर आणतायत. नियम त्यांचे आहेत, कोर्स त्यांचा आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत. याचा दुसरा फायदा काय आहे, आपली मुलं जी या युनिव्हर्सिटीमध्ये जात होती त्या मुलांना जो काही खर्च येत होता त्या खर्चाच्या 1/10 खर्चामध्ये इथे ते शिकणार आहे, किंवा अगदी ज्याला म्हणू शकतो 25% खर्चात ते शिकणार आहेत. आणि आपण जर विचार केला तर एकूण आपल्या महाराष्ट्रातल्या 10-12 हजार मुलांना या युनिव्हर्सिटीजमध्ये यापूर्वी प्रवेश मिळत असेल. आता 1 लाख मुलं आपली MMR रिजनची या युनिव्हर्सिटीजमध्ये त्या ठिकाणी शिकणार आहे. आणि तुमचा पुढचा प्रश्न येऊ शकतो, म्हणून त्याला मी प्रिएम्प्ट करून एक उत्तर देतो. तुम्ही असं म्हणाल की न्यू मुंबई एअरपोर्टच्या जवळ ठाण्याच्या लोकांनी जायचं कसं. त्यामुळे आम्हाला हे माहिती होतं की ठाणे आणि नवी मुंबई एअरपोर्ट याला आपल्याला जोडावं लागेल. आणि म्हणून आता ठाण्यावरनं एक थेट एलिव्हेटेड रोड हा आम्ही न्यू मुंबईच्या एअरपोर्टला नेतो आहोत. त्यामुळे ठाणेकरांना नवी मुंबईच्या एअरपोर्टवर जाण्याकरता काही फार चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. या एलिव्हेटेड रोडने तुम्ही तिथे जाऊ शकता. कोस्टल रोडने तुम्ही जसं एअरपोर्टला जाऊ शकता तसंच तुम्ही या युनिव्हर्सिटीला देखील जाऊ शकता. किंवा या ठिकाणी जे अजून आपण वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज, आता रिलायन्स देखील, आत्ता मी या अधिवेशनामध्ये जिओ युनिव्हर्सिटीला मान्यता दिलेली आहे. ही जी रिलायन्सची जिओ युनिव्हर्सिटी आहे, जी पुन्हा या नवी मुंबईच्या क्षेत्रामध्ये येते आहे, वन ऑफ इट्स काइंड अशा पद्धतीची युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे एक वेगळं शिक्षणाचं साम्राज्य हे त्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि त्याचाही फायदा जे अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं आपल्याला मानव संसाधन तयार करायचं आहे त्या मानव संसाधनाकरता होणार आहे. आज माझं मत असं आहे की या सगळ्या क्षेत्रामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे आपण आपलं जे MMRचं क्षेत्र आहे हे क्षेत्र आता देशाचं डेटा सेंटर हब झालं आहे. देशाच्या डेटा सेंटर कॅपॅसिटीची 60% डेटा सेंटर कॅपॅसिटी इथे तयार झालेली आहे. त्यामुळे फ्रंटियर टेक्नॉलॉजीज या सगळ्या या ठिकाणी येत आहेत. आणि मला असं वाटतं आता एक अजून गोष्ट आम्ही करतो ती म्हणजे आपल्या जी काही एअरपोर्ट आहेत या एअरपोर्टच्या जवळ त्या ठिकाणी आपण नवीन BKC तयार करतो. आणि ही जी BKC आपण तयार करतो याच्यामध्ये आपण आता IT कडनं GCC कडे गेलो आहोत, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर. आज ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरची होड लागलेली आहे जगामध्ये. त्या GCCचं सेंटर हे आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत. आणि एवढंच नाही तर आपला हा जो सगळा कल्याण आणि इकडचा जो परिसर आहे, आपल्या जे काही बुलेट ट्रेनचं स्टेशन तिथे जे येणार आहे या स्टेशनच्या ठिकाणी 1300 एकरावर आपण अशाच पद्धतीनं अत्यंत आधुनिक अशा प्रकारचे टेक्नॉलॉजी हब तयार करतो, ज्या माध्यमातनं खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेट होईल. आणि जगाचं जे काही GCCचं हब आहे हे बिटवीन मुंबई म्हणजे नवी मुंबई, ठाणे आणि पुणे या परिसरामध्ये आपल्याला तयार करायचं आहे. त्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आणि मी जे सांगतोय ही परत केवळ संकल्पना नाही, यातली प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सुरू झालेली आहे, ती गोष्ट त्या ठिकाणी होणार आहे. मला असं वाटतं मी हा शब्द मगापासून टाळत होतो की फडणवीस साहेबांकडून आपण विजन समजून घेऊया, पण मला वाटतं तुम्ही विजनच सांगताय आणि त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. सर मला एक मगाशी तुम्हाला मी ठाण्याचा इतिहास जो संक्षिप्त सांगितला तेव्हा एक गोष्ट सांगितली की MNCs पहिल्यांदा आल्या आणि FDIची सुरुवात तेव्हापासून सुरू झाली, म्हणजे 50-60 वर्षांपूर्वी. तसंच इथे अनेक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, मिडल MSMEs वगैरे आल्या आणि स्टार्टअप्स खूप छान पद्धतीने झाल्या. नवीन नवीन कल्पना इथल्या तरुणांकडे आहेत, उद्योजक तरुण इथे अनेक आहेत. मला एक आपल्याला विनंती करायची होती, कारण आपण इतका खूप एवढा पुढचा विचार करताय
की आयडियाज जर्मिनेट होणं आणि त्यांचं इन्क्युबेशन होणं. तर इन्क्युबेशन सेंटर, जसं तुम्ही डेटा हबचं बोललात, तसं इन्क्युबेशन सेंटरसुद्धा असावं का? आणि ते मला असं वाटतं ते तरी आमच्या तुम्ही ठाण्याला द्यावं अशी आमची इच्छा आहे. 100% इन्क्युबेशन सेंटर केलंच पाहिजे. आणि म्हणून आता आपण जी नवीन स्टार्टअप पॉलिसी महाराष्ट्राची केली, या स्टार्टअप पॉलिसीत 2 गोष्टी आपण केलेल्या आहेत. या स्टार्टअप पॉलिसीमध्ये एक मोठी इन्क्युबेशनची इकोसिस्टीम आम्ही करणार आहोत आणि अर्थातच ठाण्यात तर करावंच लागेल. त्यामुळे ठाण्यातही इन्क्युबेशन सेंटर आम्ही करणार आहोत. इन्क्युबेशन सेंटरची एक मोठी इकोसिस्टीम आम्ही तयार करणार आहोत की ज्या माध्यमातून या ज्या आयडियाज तयार होत आहेत त्या ठिकाणी इन्क्युबेट झाल्या पाहिजेत. पण एवढंच करून आम्ही थांबत नाही आहे, तर आम्ही एक फंड ऑफ फंड तयार केलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 100 कोटीचा एक फंड ऑफ फंड तयार केलेला आहे. इन्क्युबेट केलेल्या आयडियाज ज्या आहेत या मार्केटेबल करायच्या असतील तर त्याकरता त्यांना पैशाची आवश्यकता पडते आणि ते पैसे त्यांना कोणी देत नाही. प्रत्येक ठिकाणी एंजल इन्व्हेस्टर मिळेल अशी परिस्थिती नसते आणि ह्या फंड ऑफ फंडच्या माध्यमातून आम्ही त्या सगळ्या ज्या काही आयडियाज आहेत किंवा जे स्टार्टअप्स आहेत यांना कमर्शियली वायबल आणि मार्केटेबल अशा पद्धतीनं डेव्हलप करण्याकरता आम्ही हे करणार आहोत. आता मला यात एक सांगायचं आहे की ही आयडिया आली कुठनं, तर ज्यावेळेस 2016-17 साली डिफेन्सचं सेक्टर ओपन अप झालं त्यावेळी महाराष्ट्र पहिलं राज्य होतं की ज्यांनी आपली डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी तयार केली आणि या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसीमध्ये आम्ही एक फंड ऑफ फंड तयार केला आणि त्या फंड ऑफ फंडमधनं आम्ही त्या ठिकाणी जे स्टार्टअप्स आहेत या स्टार्टअप्सला मदत करणं सुरू केलं. आज त्यातला एक स्टार्टअप तर असा आहे की जो जवळपास 400 कोटीवर पोचलेला आहे आणि त्या माध्यमातनं 200 स्टार्टअप्स हे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधले असे आहेत की जे महाराष्ट्र सरकारने 2018 साली जो फंड ऑफ फंड तयार केला होता त्याच्यातनं त्यांना पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे आणि त्यातनं ते उभे राहिलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला एकच घटना सांगतो की मी पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या ते सदन कमांड आहे आणि सदन कमांडच्या वतीनं दरवर्षी एक मोठा एक्सपो केला जातो. आपल्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत ते आपण दाखवतो. सगळे पुणेकर त्या ठिकाणी येतात. मला त्या ठिकाणी त्यांनी बोलवलं होतं व्हिजिट करता या. मी व्हिजिट करता गेलो आणि व्हिजिट करून मी निघत होतो तर त्यांनी मला सांगितलं की स्टार्टअपचे स्टॉल आहेत. तेवढ्यात एक जण धावत आला, मला म्हणाला माझ्या स्टॉलवर तुम्हाला यावं लागेल. गेलो मी. म्हणाला त्यांनी पूर्ण त्याच्या कंपनीची माहिती दिली आणि म्हणाला तुम्हाला का मी जबरदस्ती बोलवलं. म्हटलं तुमचं दाखवण्याकरता. नाही म्हणाला तेवढ्याकरता नाही, माझ्याकडे काहीच नव्हतं. महाराष्ट्र सरकारच्या फंड ऑफ फंडमुळे मला त्या ठिकाणी पैसे मिळाले आणि त्यातनं माझं हे स्टार्टअप उभं राहिलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये नुसती स्टार्टअप इकोसिस्टीम नाही तर त्या इकोसिस्टीमला मार्केटेबल करण्याकरता, त्याला कमर्शियली वायबल करण्याकरता ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही देणार आहोत आणि अर्थातच त्याचं हॉटबेड हे ठाणे असणार आहे. मला वाटतं ठाण्याला काहीतरी तुम्ही देणार अशी मला खात्री होती आणि तुम्ही खरंच द्यायला लागलेला आहात. एक सर आता थोडासा अप्रिय प्रश्न आहे परंतु तो आता विचारावाच लागेल. तुम्ही स्वतः महापौर होतात आणि तुम्ही महापौर असतानाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात काही फरक आहे का? नंबर 1 हा प्रश्न. आणि त्याला लागून दुसरा प्रश्न तो जरा जास्ती अप्रिय आहे की ह्या सर्व शहरांना म्हणजे आता 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत, त्या सर्व 29 महापालिकांची एकच डोकेदुखी आहे, ती म्हणजे अनधिकृत बांधकामं. तर त्या संदर्भात जे सध्याचे कायदे आहेत म्हणजे म्युन्सिपल ॲक्टमध्ये सुद्धा खरं म्हटलं तर क्लिअर कायदे आहेत त्यात आणि कारवाईचे पण तरतुदी आहेत, परंतु त्यांचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. तर त्या संदर्भात काय कराल? कारण मला वाटतं कालच कल्याणला वगैरे काहीतरी असाच एक कार्यक्रम झाला तेव्हा ती खूप नाराजी व्यक्त झाली होती. पण ती कल्याणपुरती मला असं वाटतं ते कुठच्याही म्हणजे देशातल्या कुठच्याही शहरात. आपण महाराष्ट्र त्या संदर्भात काय करतोय? पहिल्यांदा थोडा गमतीचा भाग सांगतो की मी महापौर होतो आणि महापौर आणि नगरसेवक होतो, महापौरी होतो. मी तुम्हाला सांगतो हे फार कठीण काम आहे. कारण नगरसेवक एक असा व्यक्ती आहे की तो फर्स्ट इंटरफेस आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीकरता तो जबाबदार आहे. आणि म्हणून मी नेहमी गमतीनं असं म्हणायचो की ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक होतो आणि ज्यांनी महापाप केलं तो महापौर होतो. पण हा गमतीचा भाग जरी दूर ठेवला तरी हे खरं आहे की खूप गोष्टी बदलल्या आहेत. एका परीने तुम्ही अनेक महापौरांना आज सांगितलं होऊ नका महापौर. मला असं वाटतं की एकच गोष्ट जी
अलीकडच्या काळामध्ये मला थोडी खटकते ती मात्र या ठिकाणी सांगितलं पाहिजे की सगळे नाही पण अनेक नगरसेवक हे मालक असल्यासारखे वागायला लागले आहेत. ते मात्र अतिशय चूक आहे. आपल्याला आपल्या वॉर्डामध्ये सोयीसुविधा उभं करणं, आपल्या लोकांचे प्रश्न सोडवणं याकरता निवडून दिलेलं आहे. पण त्या ठिकाणी जणू काही आता त्या भागाचे मालकच आपण आहोत. इथली सुई देखील माझ्या परमिशननी हल्ली पाहिजे अशा पद्धतीची जी मानसिकता तयार होते आहे ही मानसिकता अत्यंत घातक आहे. ती मानसिकता बदलली पाहिजे. कुठेतरी सेवेचा भाव हा पुन्हा एकदा परत आला पाहिजे हे माझं अतिशय स्पष्ट मत आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपण जे ओव्हरऑलच विचारलं, आज आपल्याला आवश्यकता काय आहे, तर आपल्याला सगळ्या कारभारांमध्ये ट्रान्सपरन्सी आणणं ही सगळ्यात मोठी आवश्यकता आहे. ट्रान्सपरन्सी लॅकिंग आहे. आपण आज अनधिकृत बांधकामाचा ज्यावेळेस विचार करतो, कायदे नाहीत का? इतके कायदे केलेत आपण, सगळे कायदे आहेत, कोणाला जबाबदार धरायचं ते देखील आपल्याला माहिती आहे, तरी अनधिकृत बांधकाम होतं. आता फॉर्च्युनेटली टेक्नॉलॉजी एक असा टूल आपल्याला मिळालेला आहे की ज्या टूलनी या गोष्टी आपल्याला आता थांबवता येतात. आम्ही एक प्रयत्न करतोय. मुंबईला मी सांगितलं, IIT सोबत देखील आम्ही बसलो आहोत की आपण आता जिओस्पेशियल टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि AIचा वापर करून आता पिन पॉइंटेडली आयडेंटिफाय करू शकतो. आता जवळजवळ सगळ्या प्रमुख महानगरपालिका आपल्या प्रॉपर्टीजचं डिजिटायझेशन करतायत. ते डिजिटायझेशन झाल्यानंतर आज जिओस्पेशियल डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कुठे बांधकाम चाललेलं आहे आणि ते बांधकामाला मान्यता आहे की नाही हे आपल्याला डॅशबोर्डवर देखील दिसू शकतं. महिन्यातनं एकदा जरी रिव्ह्यू घेतला तरी कुठे अनधिकृत बांधकाम चाललेलं आहे आपल्याला दिसू शकतं. त्याचं एक मॉडेल हे आम्ही तयार करतो. दुसरी गोष्ट, याची एक दुसरी पण बाजू आहे की अनेक वेळा महानगरपालिकांमध्ये बांधकामाच्या परवानग्या मिळवणं हे देखील खूप कठीण काम होतं. अनेक वेळा त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं लोकांना त्रास होतो की ते मी वेगळ्या पद्धतीनं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. मागच्या काळामध्ये आपण ऑटो DCR सारख्या गोष्टी आणल्या. आपल्याला असं वाटलं की आता ऑटो DCR आला, आता ह्युमन इंटरव्हेन्शन कमी होईल. पण आमचे अधिकारी कर्मचारी यांचा ह्युमन इंटेलिजन्स हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सपेक्षा चांगला आहे. त्यामुळे त्यांनी अजून त्याच्यामध्ये नवीन नवीन पद्धती शोधून काढल्या या सगळ्या ह्युमन इंटरव्हेन्शनच्या. आणि म्हणून आता एक नवीन मॉडेल तयार करतो. त्याचं एक पहिलं प्रेझेंटेशन माझ्याकडे झालेलं आहे. ते पहिल्यांदा तर BMCत लॉन्च व्हावं अशी माझी अपेक्षा आहे आणि हळूहळू सगळीकडे लॉन्च व्हावं की ज्याच्यामध्ये एक असा प्लॅटफॉर्म आपण तयार करतो की ज्या प्लॅटफॉर्ममध्ये शेवटी आपले जे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स आहेत, आपला जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे, या सगळ्या गोष्टी रीड करून त्या ठिकाणी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्लॅटफॉर्म आम्ही तयार करू. त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्लॅटफॉर्मवर 24 तासात कधीही तुम्हाला तुमचा प्लॅन अपलोड करता येईल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून DCR प्रमाणे तो आहे की नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी ताबडतोब कळेल. जे DCR प्रमाणे नाही ते तुम्हाला आयडेंटिफाय होईल आणि त्यानंतर ते चेंज करून तुम्ही तो अपलोड करू शकाल. तो अपलोड केल्यानंतर 10 ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही आहे. त्या मॉडेलच्या माध्यमातून जे काही त्याला मान्यता देणारे लोक आहेत, वेगवेगळे स्टेजेस आहेत, त्या स्टेजेसच्या लोकांनी ॲब्रेशन आहे का एवढंच बघायचं. जर ते टूल सांगत असेल की ॲब्रेशन आहे तर त्याच्यावर त्यांनी पॉइंट आउट करायचं की हे चालणार नाही, हे ॲब्रेशन तुम्ही दूर करा. ॲब्रेशन नसेल तर तात्काळ त्याला मान्यता द्यायची आणि जे काही डिमांड नोट आहे ती त्या ठिकाणी जनरेट करायची. आता याच्यामध्ये काही कन्सेशन्स देखील द्यावे लागतात. मेजर प्रॉब्लेम हा कन्सेशनचा असतो. ज्या कन्सेशन्स करता वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे जातात किंवा कमिशनरकडे जातात. आता जे कन्सेशन्स अलाउड आहेत हे कन्सेशनही त्याचा पार्ट असतील. त्यामुळे कोणाला कन्सेशन मागायचं असेल तर हे कन्सेशन त्याच्यामध्ये बसतं का हे देखील त्याच्यातनं कळेल. आणि एवढंच नाही तर जिओस्पेशियल मॅपच्या माध्यमातून त्याची 3D इमेज देखील आपल्याला तयार करता येईल की ज्या माध्यमातून आपल्याला हे सांगता येईल की याच्यापासून सीवर लाईन किती दूर आहे, याच्यापासून पाण्याचं कनेक्शन किती दूर आहे, त्याच्याकरता त्याला कनेक्शन घेण्याकरता काय पैसे भरावे लागतील. अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला करता येतील. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आपल्याला ट्रान्सपरन्सी आणण्याकरता असे टूल उपलब्ध करून दिले आहेत. या टूल्सचा वापर पुढच्या काळामध्ये म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मला आणायचा आहे. त्या संदर्भातलं मॉडेल आम्ही तयार करतो.
मी जसं सांगितलं फर्स्ट कट माझ्यासमोर आला, त्यात काही अजून अडचणी आहेत. पुढच्या 4-6 महिन्यामध्ये मला असं वाटतं की हा प्लॅटफॉर्म आम्ही तयार करू शकू. मला असं वाटतं मी आता हिला थोडा त्रास द्यायच्या अगोदर एक प्रश्न विचारणार आहे आणि मग तिच्याकडे पुन्हा माईक देणार आहे. नंतर अजूनही हिच्यानंतर मी विचारणारच आहे प्रश्न, तो भाग वेगळा. परंतु एक प्रश्न जाता आता विचारायचा की तुम्ही मगापासून 2 शब्द वापरले, एक ट्रान्सपरन्सी आणि साधारणपणे नगरसेवकांबद्दलच्या तुमच्या अपेक्षा. ह्या सगळ्यामध्ये लोकांचा रोल जो आहे, म्हणजे नागरिकांनी, मतदारांनी एक्झॅक्टली ह्या संपूर्ण सिस्टीमकडे कसं पाहावं, कारण की ते पाठ फिरवायला लागलेले आहेत, राजकारणाकडे पाठ फिरवत आहेत, सिस्टीममध्ये भाग घेत नाही आहेत. तर स्मार्ट सिटीचा जो डॉक्युमेंट आलं त्यातलं पहिलं वाक्य तर असं होतं की पब्लिक एंगेजमेंट, पब्लिक पार्टिसिपेशन हे फार महत्त्वाचं आहे. पण पब्लिकला पार्टिसिपेट करून घेण्याच्या संदर्भातलं जे इकोसिस्टीम पाहिजे ती इकोसिस्टीम डेव्हलप झालेली नाही. तर लोकांना तुम्ही काय म्हणजे एक सजेशन काय देऊ, सल्ला काय देऊ शकाल की कसं लोकांनी सहभागी व्हावं? का माझा पहिला सल्ला हा आहे की लोकांनी मतदानाला गेलं पाहिजे. जर 50 आणि 55% लोक मतदान करतील तर माझा सवाल आहे, बा राजकारण आपल्या डेमोक्रेसीमध्ये जो मतदान करत नाही त्यालाही प्रश्न विचारायचा अधिकार आहे, त्याला कायदेशीर अधिकार आहे, पण त्याला मॉरल अधिकार आहे का? त्याला मॉरल अधिकार नाही आहे. त्याला जो बदल वाटतो, त्याला जे पाहिजे असं वाटतं ते करून घ्यायचं असेल तर त्यांनी मतदान केलं पाहिजे. मतदानाला जर लोक 80%, 85% जायला लागले तर त्यातनं मला असं वाटतं की जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्यावर एक दडपण येईल. लोकप्रतिनिधी जे आहेत ते जास्त अकाउंटेबल होतील, ते जास्त ॲन्सरेबल होतील. त्यामुळे फर्स्ट फेज ऑफ पार्टिसिपेशन इज वोटिंग. जास्तीत जास्त लोकांनी वोट केलं पाहिजे. दुसरं असं आहे की म्युन्सिपल गव्हर्नन्समध्ये 74व्या घटना दुरुस्तीनंतर पब्लिक पार्टिसिपेशनच्या खूप गोष्टी त्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत. पण एक आपली अपॅथी आहे, म्हणजे काही लोक ॲक्टिव्हिस्ट आहेत, ते पार्टिसिपेट करतायत, पण पब्लिक ॲट लार्ज यांचं पार्टिसिपेशन कमी आहे. मला असं वाटतं की ते कसं वाढवता येईल याचा प्रयत्न महानगरपालिकांनी करावा लागेल. आणि यामध्ये हे पार्टिसिपेशन वाढवण्याच्या दृष्टीने जर अजून काही कायदेशीर गोष्टी करण्याची आवश्यकता असतील तर आम्ही जरूर त्याचा विचार करू. मला एक तुम्ही जे म्हणालात ना की पार्टिसिपेशन वाढवण्याच्या संदर्भात की 80-85% वोटिंग झालं तर एक प्रकारचा अंकुश राहील, उत्तरदायित्व वाढेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. परंतु त्याहीपेक्षा मला वाटतं एक मध्यंतरी चर्चा अशी सुरू झाली होती की जे मतदान करत नाहीत त्यांच्या सवलती काही काढून घ्याव्यात. तर तो विषय असं ऑस्ट्रेलियामध्ये आहे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये मी तिथला अभ्यास केला, तिथे 90-95% वोटिंग होतं. त्यावेळेस तिथला अभ्यास केला तर असं लक्षात आलं की सवलती काढून घेतात. आणि आपल्या इथे या पद्धतीचा विचार चाललेला आहे. इलेक्शन कमिशनने यापूर्वी हा विचार केलेला आहे. त्या संदर्भातले काही इलेक्शन कमिशनमध्ये, म्हणजे देशाच्या इलेक्शन कमिशनमध्ये काही विचार, सरकारमध्ये काही विचार हा त्या संदर्भात झालेला आहे. मी पुढचा घेऊ का, तू घेतेस प्रश्न काही? कसंही हो सर, मगासपासून ऐकतोय आम्ही तुम्हाला. तुमचं एक वाईड विजन प्रत्येकालाच माहिती आहे, तुमचं नॉलेज, आणि फक्त वरवरचं नाही तर फार खोलवरचं जाऊन तुम्ही बोलता. आणि आत्तापर्यंत मी पाहिलंय की हे खूप म्हणजे असं म्हटलं जातं जनरली, एक ह्युमन नेचर पाहिलं तर आपली एक प्रॅक्टिकल बाजू स्ट्रॉंग असते, तेव्हा तुम्हाला इमोशनचा भार तुम्ही विचार करत नाही. तुम्ही इमोशनल असता, तुम्ही हळवे असता, तेव्हा तुम्ही व्यावहारिक दृष्टीने फार विचार करू शकत नाही. पण तुम्ही इतकं क्लासिक कॉम्बिनेशन आहात, हे मन आणि डोकं, मेंदू याचं, की मध्यंतरी प्रत्येकाला माहिती असेल अलीकडे तुम्ही एक 50 अनाथ मुलांची भेट घेतली होती. आणि त्या संदर्भात जेव्हा त्या मुलांशी संवाद साधलात तेव्हा 1-2 वेळा सगळ्यांनी तुम्हाला हळवं होताना पाहिलं. तुम्ही त्यांचं मन समजून घेऊ शकलात. आणि तुमचं असंही म्हणणं आहे की त्या मुलांना आज रोजगार मिळाला पाहिजे यासाठी तुम्ही 1% आरक्षणाचा निर्णय घेतलात. आणि तुम्हाला असं वाटतं की हा तुम्हाला सर्वाधिक समाधान देणारा निर्णय होता. सो ह्याबद्दल तर आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल.
आणि ही जी संवेदनशीलता आहे जी तुम्ही या पॉलिटिक्समध्ये आजच्या थकाथकीच्या आयुष्यात तुम्ही इतकं बिझी, म्हणजे आज आम्ही इथे जेव्हा बॅकस्टेजला होतो तेव्हा आम्हाला कळलं की आता सर इथून निघालेत, ते आता इथे पोहोचणार आहेत, इथून तुम्हाला पुन्हा आणखी कुठे पोचायचं आहे. सो हे सगळं करत असताना ती संवेदनशीलता जपणं ही प्रत्येकाला जमेल अशी गोष्ट नसते, पण तुम्ही फार छान पद्धतीने ते जपता. तर त्याबद्दल आम्हाला सांगा आणि त्याचा तुम्ही पॉलिटिक्समध्ये कसा वापर करून घेता. हा जो अनाथ आरक्षणाचा विषय आहे, खरं म्हणजे आमचे मित्र आहेत श्रीकांत भारतीय, हे अनाथांच्या क्षेत्रात खूप चांगलं काम करतात. ते आणि त्यांच्या पत्नी हे खूप चांगलं काम करतात. आणि मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी एक गोष्ट त्यांनी माझ्या लक्षात आणून दिली की विशेषतः जी अनाथ मुलं ही अनाथालयात राहतात त्यातल्या अनेकांना जातच नाही आहे, कारण ते कोणाची मुलं आहेत हे माहितीच नाही आहे. त्यामुळे त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळू शकत नाही, त्यामुळे त्यांना कुठल्या आरक्षणाचा फायदा मिळू शकत नाही, त्यामुळे सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये ते मागे राहून जातात. आणि मग याचा खूप आम्ही अभ्यास केला तर आमच्या असं लक्षात आलं की आपल्याला या अनाथ मुलांकरता 1% आरक्षण ठेवलं पाहिजे. या आरक्षणामध्ये ज्यांना जात माहिती आहे त्यांना त्यांच्या जातीत आरक्षण मिळालं पाहिजे, ज्यांना माहिती नाही त्यांना 1% ओपनमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे किंवा वेगळ्या पद्धतीने त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. अशा पद्धतीनं 1% आरक्षण देण्याचं आम्ही काम केलं. आणि मला अतिशय आनंद आहे, 800 मुलं म्हणजे मुलं आणि मुली अनाथ आश्रमात राहणारी किंवा काही अनाथ आश्रमाच्या बाहेरची ही या 1% आरक्षणामुळे महाराष्ट्र शासनामध्ये नोकरीला लागली. मला असं वाटतं की यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट काय असू शकते की ज्यांच्या जीवनामध्ये समोर अंधार होता, एक निर्णय, मला असं वाटतं की डेमोक्रेसीचा, लोकशाहीची ताकद बघा, एक निर्णय कित्येक लोकांचं आयुष्य बदलून टाकतो. आणि तसं आयुष्य आपण बदलू शकलो. आणि राजकारणामध्ये अनेक वेळा त्या गोष्टी कराव्या लागतात, खूप अडचणींना सामोरं जावं लागतं, अनेक वेळा लोकांच्या शिव्या देखील खाव्या लागतात आणि यामुळे खूपदा कोडगेपणा येण्याची शक्यता असते. पण मला असं वाटतं की राजकारणामध्ये संवेदना ही खूप महत्त्वाची आहे. संवेदनहीन व्यक्ती हा कदाचित निवडणुका जिंकू शकतो पण तो उत्तम नेता नाही होऊ शकत. उत्तम नेता जो असतो त्याला संवेदनाही असलीच पाहिजे. आणि संवेदनाच तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्यांना जन्म देते. संवेदनाच तुमच्या डोक्याला काहीतरी नवीन करण्याची कल्पना देते. आणि म्हणून मला असं वाटतं की संवेदना असली पाहिजे. आणि निश्चितपणे काही प्रमाणात ही संवेदना मी जपलेली आहे आणि पुढेही जपणार आहे. पाणी प्यावंच लागेल तुम्हाला, कारण का पुढचा प्रश्न फारच एखाद वेळेला ठाणेकरांनी पाणी पाजलंच आहे मला. नाही सर, मी ठाण्यात गेले 50 वर्ष वर्तमानपत्र काढतोय आणि ठाणे महापालिकेच्या स्थापनेपासून तिच्या सर्व निवडणुका मला बघायचं भाग्य मिळालं. त्याच्यामुळे ठाण्यात जे आता 2-3 निवडक पत्रकार आहेत त्यातला मी एक आहे की ज्यांनी सर्व निवडणुका पाहिल्या आणि या सर्व निवडणुकांमधलं एक इव्होल्युशन, ट्रान्झिशन सगळं पाहिलं, सगळं राजकारण पाहून झालं. ठाण्याच्या निवडणुकीच्या संदर्भात आणि खास करून भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातला प्रश्न आहे तो मी विचारतोय. त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी पक्षाचा नाही आहे तुमच्या, पण माझ्याकडे ज्या येतात गोष्टी त्याच्या आधारे की शिवसेनेबद्दल मगापासून तुम्ही एकनाथ शिंदेंचा बरेचदा उल्लेख केलात आणि तुमचे आणि त्यांचे संबंध अतिशय सौहार्दाचे आहेत, त्याच्याबद्दल पण वाद नाही. म्हणजे तुम्ही तुमचं वेगळं काहीतरी केमिस्ट्री आहे हे सगळ्यांना समजलेलं आहे. असं असताना ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती की आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, परंतु तुम्ही बहुतेक एकनाथ शिंदेंचं तुमचं इतकं छान ट्युनिंग आणि प्रेम आहे की मुंबईत जो हट्ट तुम्ही ठेवला होता तो तुम्ही ठाण्यात सोडून दिला. तर आज सांगून टाका हे नेमकं काय झालं, कसं झालं. कारण की तुमच्या एखाद्या वेळेला आता 24 नगरसेवक आहेत मला वाटतं,
तुमचे नगरसेवक वाढण्याची शक्यता होती, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांना तुम्ही कशी समजूत घालाल आता? हे गोष्ट खरी आहे की ठाण्याचे जे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे होते, या सगळ्यांची इच्छा होती की आपण स्वतंत्रपणे लढावं. कारण शेवटी बघा, ही जी निवडणूक आहे ही एक प्रकारे 10 वर्षानंतर आलेली निवडणूक आहे. प्रत्येक जी निवडणूक असते त्या निवडणुकीनंतर एक पिढी तयार होते. 17च्या निवडणुकीनंतर एक पिढी तयार झाली, 22च्या निवडणुकीकरता, पण 22ला निवडणूकच झाली नाही. 22च्या नंतर एक अजून पिढी तयार झाली. त्यामुळे 2 पिढ्या एकत्रितपणे निवडणुकीला सामोऱ्या चालल्यात प्रत्येक पक्षामध्ये. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर या ठिकाणी युती केली तर आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही, त्यांना लढवता येणार नाही. आणि शेवटी आज भारतीय जनता पक्ष हा एक प्रमुख पक्ष आहे. ठाण्यामध्येही वर्षानुवर्ष या ठिकाणी शिवसेना आम्ही युतीत लढलो. ठाण्यामध्ये शिवसेना हा एक बलशाली पक्ष म्हणून त्या ठिकाणी राहिला. पण आमच्या लोकांना असं वाटत होतं की आपली शक्ती आता वाढलेली आहे, आपण जास्त नगरसेवक आणू शकतो, त्यामुळे आपण या ठिकाणी स्वतंत्रपणे लढलं पाहिजे. पण मी त्याकरता आग्रह धरला. आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी देखील आग्रह धरला आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आपण असं आहे की आता या नवीन परिस्थितीमध्ये ज्यावेळी जी काही बाळासाहेबांची शिवसेना आहे, ही शिवसेना आणि त्याचं नेतृत्व हे शिंदे साहेबांकडे आलेलं आहे, ती शिवसेना ते चालवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण केवळ या छोट्या कारणाकरता वेगळे लढलो तरी सत्ता आली असती, पण त्यातनं कुठेतरी आपली मनं दुखावतील, त्यातनं कुठेतरी म्हणजे आज ठाण्यासारख्या शहरामध्ये जे बाळासाहेबांचं आवडतं शहर होतं, या शहरामध्ये अशा पद्धतीचं वाद विवाद सगळं होणं हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे आवश्यकता पडली तर आपण थोडी पडती बाजू घेऊ, कमी जागा आपण घेऊ, पण आपण अलायन्समध्ये लढू. आणि मी आमच्या इथल्या टीमचे आभार मानेन की मी सांगितल्यानंतर आणि रवीजींनी सांगितल्यानंतर त्यांनी त्याला मान्यता दिली. आम्ही कमी जागा घेतल्या, आज आम्ही सोबत लढतो आहोत. पण मला हे निश्चितपणे माहिती आहे की आमचा हा निर्णय बरोबर आहे. मुंबईत आमचा निर्णय बरोबर होता. आणि विशेषतः जर आपण कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर त्याही ठिकाणी आमची अडचण होती की त्या ठिकाणी आम्ही मोठा पक्ष झालो आहोत, मजबूत पक्ष झालो आहोत. त्या ठिकाणी ज्यावेळेस वाटपाची वेळ आली, सीट वाटपाची, तर आम्हाला अधिक सीटा हव्या होत्या, कारण आमचं मत असं होतं की आम्ही आता मोठा पक्ष आहोत. पण मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जास्त लोक निवडून आले होते, नंतर काही लोक त्यांनी घेतले होते. त्यामुळे आम्हाला तिथेही कमी जागा या घ्याव्या लागतील अशी परिस्थिती आली. अर्थात रवीजी स्वतःच तिथले असल्यामुळे रवीजींनी सगळ्यांना समजावून सांगितलं आणि आम्ही पडती बाजू घेतली. आम्ही म्हटलं की एखादी सीट येते नाही येत, सगळ्या सीटा काय आपल्या निवडून येत नाहीत, त्यामुळे केवळ 5-10 सीटा जास्त निवडून आणायच्या आहेत. एवढ्याकरता अट्टहास न करता आपण गुण्यागोविंदाने या सगळ्या MMR रिजनमध्ये जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण एकत्रित येऊ. आणि त्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीमध्ये देखील आम्ही एकत्रित आलो. आम्हाला कमी जागा घ्याव्या लागल्या, आम्हाला 56 जागा घ्याव्या लागल्या, त्यांना 65 जागा त्या ठिकाणी मिळाल्या, पण काही हरकत नाही, तरी देखील आम्ही हा निर्णय घेतला. आणि म्हणून कार्यकर्त्यांची ही नेहमी इच्छा असतेच, पण परिस्थिती पाहून नेत्यांना निर्णय घ्यायचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, आज काही असलं तरी एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, अध्यक्ष आहेत. बाळासाहेबांची शिवसेना ते चालवत आहेत आणि ठाणे ही त्यांची आयडेंटिटी आहे. आणि त्यांच्या आयडेंटिटी असलेल्या ठाणे शहरामध्ये आम्ही त्यांना डिस्टर्ब करावं तर आम्ही मित्रपक्ष कसले. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की नाही, शिंदे साहेब म्हणतील त्या हिशोबाने आम्ही निर्णय करू. आमच्या लोकांना समजवलं, आमच्या लोकांनी समजूतदारपणा दाखवला आणि सगळं नीट झालं. मला असं वाटतं की हा एक प्रश्न जो होता त्याचं तुम्ही इतकं छान उत्तर द्याल मलाही कल्पना होती आणि ते पटण्यासारखं सुद्धा आहे. परंतु आता सध्या राजकारण ब्रँडचं झालेलं आहे. मग आता आम्ही असं समजायचं का की फडणवीस शिंदे नावाचा एक नवीन ब्रँड तयार झालेला आहे? बघा, मी नेहमी सांगतो की या महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आता याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणी ब्रँड नाही. हा एवढं नक्की आहे की मी आणि शिंदे साहेब आमची महायुती
ही इतकी मजबूत आहे की आता कोणीही स्वतःला ब्रँड सांगून आमच्यासमोर उभे राहिले तरी त्याचा बँड वाजवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मला वाटतं तेजश्री तुझ्याकडे आहेत प्रश्न. हो, माझ्याकडे अजून 2 प्रश्न आहेत. सर, तुम्ही मध्ये डावोसला गेला होतात आणि तिथून येताना अगदी रेकॉर्ड ब्रेकिंग FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट घेऊन आलात. आणि आता आपण खूप इथल्या तरुणाईबद्दल बोललो. तुम्ही आता जे काही एक्सप्लेन केलं की ह्यांना रोजगार मिळावा, ह्यांना संधी मिळावी, यासाठी तुम्ही हे सगळं करताय. तर तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट घेऊन आलात हे खरंच कौतुकास्पद आहे. पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ही आता रोजगारात परिवर्तित कशी होईल आणि अर्थात ठाणेकरांना त्याचा फायदा कसा होईल. नाही, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. कारण अनेक वेळा लोकांची समजूत अशी आहे की MOU होतात पण त्याचं कन्व्हर्शन नेमकं होतं का. पण आमच्या कार्यपद्धतीतला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की रेकॉर्ड कन्व्हर्शन आम्ही करतो. देशामध्ये जे MOUs होतात त्याच्या कन्व्हर्शनचा रेट 35% आहे, काही ठिकाणी तो 45% आहे. आमचा कन्व्हर्शनचा रेट 85% आहे, 85% आहे. आणि प्रत्येक विधानसभेच्या सेशनमध्ये आम्ही त्या ठिकाणी अकाउंट मांडतो, किती MOU केले, ते कुठल्या कुठल्या स्टेजला आहेत. हे खरं आहे की एक MOU केल्यापासनं ॲक्च्युअल इंडस्ट्री उभी राहून प्रोडक्शन येतपर्यंत 3 वर्ष लागतात. जर क्रिटिकल इंडस्ट्री असेल तर 3.5 वर्ष लागतात आणि काही इंडस्ट्री अशा ज्या 1.5 वर्षात उभ्या राहतात. पण या सगळ्या MOUsवर काम करून त्याचा पाठपुरावा करून त्यांना जमिनी द्याव्या लागतात, त्या जमिनी उपलब्ध करून द्यायचं, कनेक्शन्स उपलब्ध करून द्यायचे, त्यांना सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी मिळवून द्यायच्या. हे सगळं काम आम्ही नेमाने करतो. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आपल्या महाराष्ट्राला याचा फायदा झाला. ना FDIमध्ये आता FDI जो मोजला जातो की नाही हा ॲक्च्युअली इन्व्हेस्टमेंटवर मोजला जातो, म्हणजे जी झालेली आहे. आणि त्यातही RBIने जे आकडे प्रकाशित केले त्याच्यामध्ये नंबर 1 आपणच आहोत, महाराष्ट्रच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा फायदा आणि ठाण्याला तर आहेच. कारण जसं तुम्ही सांगितलं ठाणे आपलं हबच आहे. ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा हे 2 जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट मॅग्नेट सारखी येते. अजून एक प्रश्न विचारू का, प्रश्न छोटासा. विचार. पण मला एक विचारायचं आहे पुन्हा एक प्रश्न. ओके. तुम्ही असं मगासपासून बोलताना खरं तर उत्तर दिलं, पण अजून जास्त प्रमाणात या प्रश्नाचं उत्तर ऐकायला आवडेल. कारण ठाणं तर दरवर्षी प्रदूषणाच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतो तेव्हा ठाण्याचं खूप कौतुक केलं जातं की खूप छान ठेवलंय ठाणेकरांनी. पण तरीही आज दिल्लीचं प्रदूषण पाहता आपली मुंबईसुद्धा त्याच्या जवळपास पोचायला लागली आहे आणि त्याचे परिणाम आपण सगळेच भोगतोय. मग अगदी सिंपल खोकला जरी म्हटला तरी मला वाटतं पूर्वीच्या डॉक्टरकडे गेल्या ज्या 3 गोळ्या मिळायच्या त्यात आपण एक 3 डोसेसमध्ये बरे होऊन जायचो. हल्ली तो टिकतो, तो राहतो. तर ह्याच्या मागेही कुठेतरी हे प्रदूषण कारणीभूत आहेच. तर ह्या बाबतीतले काही निर्णय तुम्ही घेतले आहात का? आणि या बाबतीत सगळ्यांनीच खरं तर म्हणजे तुमचे निर्णय तर ऐकायचे आहेतच, पण जनतेला सुद्धा जे अगदी तुम्हाला मनापासून तुमचं ऐकतात, तुमच्या विजनवर आमचा विश्वास आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा काही गायडन्स द्या, टिप्स द्या त्याबद्दल. खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मांडलाय. मला असं वाटतं की पुढचे 5 वर्ष किंवा त्याच्यानंतरचाही काळ यामध्ये आपण जसं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हा प्रमुख मुद्दा मानायचो, आता त्याच्यासोबत पर्यावरण हा प्रमुख मुद्दा झाला आहे. प्रत्येक महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पर्यावरणपूरक अशा प्रकारच्या व्यवस्था कराव्या लागतील. आणि म्हणून जसं मी परवाच्या भाषणात सांगितलं की पुढच्या 5 वर्षामध्ये मुंबईच्या सर्क्युलर इकॉनॉमीवर पर्यावरणपूरक गुंतवणूक 17,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा आम्ही प्लॅन तयार केला आहे की ज्यातनं मुंबईची एअर क्वालिटी चांगली राहिली पाहिजे, मुंबईची वॉटर क्वालिटी चांगली राहिली पाहिजे. तशाच पद्धतीनं प्रत्येक महानगरपालिकेचा आम्हाला अशा पद्धतीचा जो सर्क्युलर इकॉनॉमीचा एक त्या ठिकाणी प्लॅन आहे तो तयार करायचा आहे. बघा, शेवटी प्रदूषण होतं कशामुळे? कचऱ्यामुळे होतं. त्याचं जर तुम्ही नीट त्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया केली तर प्रदूषण थांबतं. आपलं घाण पाणी, सांडपाणी जे आहे याच्यावर प्रक्रिया केली तर ते त्या ठिकाणी थांबतं. आपल्या ज्या
म्हणजे हे जे आहेत व्हेकल्स, या व्हेकल्स सगळ्यात जास्त एअर पोल्युशन करतात, सगळ्यात जास्त कार्बन एमिशन या व्हेकल्स करतात. त्यामुळे आपण जर अल्टरनेट फ्युएलचं पब्लिक ट्रान्सपोर्ट स्ट्रेंथन केलं तर त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात आपण प्रदूषण वाचवू शकतो. आणि आता तर महाराष्ट्रामध्ये ईव्हीचं आपण एक असं कल्चर आणलं आहे की टू व्हीलरमध्ये तर आता ईव्हीच येऊन राहिले आहेत, फोर व्हीलरमध्येही आता हळूहळू मोठ्या प्रमाणात ईव्ही आपण आणतो. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट ईव्हीवर आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्टही हळूहळू ईव्हीवर जर आपण आणलं तर सगळ्यात मोठं एअर पोल्युशन जे आहे ते आपण कमी करू शकू. मग आहे इंडस्ट्रीयल पोल्युशन, याच्यामध्येही एफ्लुएंट ट्रीटमेंट हे आता आपण मॅन्डेटरी केलेलं आहे. पण तरी देखील अजूनही इंडस्ट्रीयल पोल्युशनमध्ये आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीज वापरण्याची गरज आहे की ज्यातनं आपल्याला ते पोल्युशन कमी करता येईल. त्यामुळे असा एक 360 डिग्री अप्रोच हा आपल्याला तयार करावा लागेल. मी आता मुंबईकरता एक खूप चांगला सर्क्युलर इकॉनॉमीचा प्लॅन तयार केलेला आहे. मला असं वाटतं की एक ओव्हरआर्चिंग असा प्लॅन, आणि विशेषतः मी उल्लेख करू इच्छितो की टाटा सन्सचे जे चेअरमन आहेत एन चंद्रशेखरन यांनी यामध्ये मला मोठी मदत केलेली आहे. हा कॉन्सेप्ट त्यांनी मला तयार करून दिलेला आहे की त्या कॉन्सेप्टच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये एक ओव्हरआर्चिंग अशा पद्धतीनं कंप्लीट सर्क्युलर इकॉनॉमी मुंबईची तयार करायची की ज्याच्यामध्ये नथिंग विल बी वेस्टेड, नथिंग विल बी डम्प्ड. प्रत्येक गोष्टीचा आपल्याला उपयोग करता येईल आणि प्रत्येक गोष्ट ही बायोडिग्रेडेबल असेल, अशा पद्धतीनं या मुंबईच्या पर्यावरणाला चालना द्यायची असा प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित म्हणजे मागचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपण पाहिजे त्या प्रमाणात पर्यावरणावर लक्ष देऊ शकलो नाही. पण बराक ओबामांचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे की बराक ओबामा असं म्हणाले की आपण पहिली पिढी आहोत की ज्याला ॲक्च्युअल क्लायमेट चेंजमुळे काय परिणाम होत आहेत ते जाणवत आहेत. पण पुढे ते असं म्हणाले आपण शेवटची पिढी असू की जी त्याबद्दल काहीतरी करू शकेल. जर आपल्या पिढीने काहीतरी केलं तरच पुढच्या पिढीला आपण चांगल्या प्रकारचं वातावरण देऊ शकू. आणि मला असं वाटतं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने पुढचं प्लॅनिंग आपण करतो. मी तुम्ही एक विषय काढलाय म्हणून एक फार गमतीशीर किंवा एक स्टॅटिस्टिक्स तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण आता वीज निर्मितीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सोलरायझेशन सुरू केलं आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने आपली एक शेतकऱ्यांना वीज देण्याकरता एक आपली वेगळी कंपनी काढली आणि 16,000 मेगावॅट जी काही वीज शेतकऱ्यांना लागते ही सगळी 26च्या एंडपर्यंत आपली सोलर होईल, ती सोलरवरनं आपण देऊ. तर मी सहज याचं कन्व्हर्शन बघत होतो की 16,000 मेगावॅट आपण सोलर देतोय, त्याच्याऐवजी जर ती आपण थर्मल दिली असती जी आपण आता देतोय तर त्यातनं जे कार्बन एमिशन झालं असतं ते मेक गुड करण्याकरता, सिक्वेस्टेशन करण्याकरता आपल्याला किती झाडं लागली असती. याचा ज्यावेळेस मी हिशोब काढला तर 16,000 मेगावॅट करता 350 कोटी झाडं लागली असती. 350 कोटी म्हणजे हे 16,000 मेगावॅट आपण या ठिकाणी जे सोलर जनरेशन करतोय त्यामुळे 350 कोटी झाडांचं कार्बन सिक्वेस्टेशन हे आपण या एका प्रकल्पामधनं करतोय. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं आपल्याला पुढच्या काळामध्ये मोजून मापून पर्यावरणाचा विचार करावा लागेल. मला असं वाटतं की उशीर व्हायला लागला आणि तुम्हाला जायचं आहे, त्यामुळे मी हिला आता विनंती करतो काहीतरी रॅपिड फायर तिने काहीतरी बनवले तुमच्यासाठी. रॅपिड फायर क्वेश्चन्स आपण घेऊ. रॅपिड फायर इज व्हेरी रॅपिड, पटकन होऊन जाईल. एक छान आणि खूप मोठ्या विषयांवर आणि सिरियस आपण चर्चा केलेली आहे. पण आता तुमची एक छान आणि अशी मिश्किल मजेशीर बाजू पण लोकांना थोडीशी माहीत असावी, जी माहीत आहेच खरं तर. पण त्यासाठी मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारते, पटापट उत्तरं द्या. तुम्हाला लॉंग ड्राईव्ह आवडतं का? आणि ठाण्यापर्यंत तुम्ही गाडी चालवत आलायत का? मला लॉंग ड्राईव्ह फार आवडतं. मला ड्रायव्हिंग हे माझं पॅशन आहे. दिवसा मला ड्रायव्हिंग करता येत नाही, त्यामुळे मी रात्री ड्रायव्हिंग करतो. रात्री 12 वाजता निघतो, 3 वाजेपर्यंत ड्रायव्हिंग करतो. कोणी एखादा मित्र नवीन गाडी घेऊन आला तर त्याला बोलवतो, त्याची नवीन गाडी चालवतो
आणि मी ठाण्यापर्यंत पनवेलपर्यंत सगळीकडे पुढच्या महिन्यात नवीन गाडी घेणार आहे. गाडी घेतल्याबरोबर मला सांगा, कारण सगळ्या गाड्या मला फार चालवायला आवडतात. त्यामुळे अनेक वेळा ठाणेकरांना माहीत नसेल पण मी ठाण्याहून पास होत असतो रात्री, मध्यरात्री 2 वाजता 1:30 वाजता. त्या पण मग ठिकाणी अशा वेळेला पोलिसांनी सलाम केला कुठली नाही सेक- वगैरे वगैरे तर काही कुठली security त्रास घेत- होत नाही काही? नाही, कुठली सिक्युरिटी घेत नाही. खूपदा असं होतं की पोलीस थांबवतात गाडी आणि ते ब्रेथ अॅनलायझर वगैरे घेऊन माझ्या पुढे येतात आणि मग मला पाहून एकदम त्यांना असं वाटतं, हे कुठनं आले असं त्यांना वाटतं. असं खूप वेळा होतं. पण मला खूप पॅशन आहे, मला ड्रायव्हिंग इज माय पॅशन. ओके. हल्ली AI प्रकरण खूपच गाजलेलं आहे. तर हा खूप असा मजेशीर प्रश्न आहे. कोणत्या पक्षातून तुमच्याकडे नेते येत आहेत हे तुम्ही AI ला विचारलेत का कधी? हे काही एआयला आम्ही विचारलेलं नाही, कारण नेत्यांचा इंटेलिजन्स AI पेक्षा जास्त आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना हवेचं रुख कुठे आहे हे बरोबर समजतं आणि ते आमच्याकडे येतात. पण तुम्हाला एक गंमत सांगतो की ज्यावेळी आमचं मंत्रिमंडळ बनायचं होतं आणि मध्ये काही दिवस होते, तर ते दिवस असे असतात की ज्यावेळेस फारसं काम नसतं. तर आमच्या आशिष शेलार आम्ही बसलो होतो आणि एक सहज आर्टिफिशियल इंटेलिजन्सला एक प्रॉम्प्ट दिला की महाराष्ट्राचं नवीन मंत्रिमंडळ बनवून दाखवा. आणि इतकं सुंदर मंत्रिमंडळ बनवून आलं, म्हणजे जे मंत्रिमंडळ बनलेलं आहे त्यातलं समजून घ्या 70% अगदी तशाच्या तसं मंत्रिमंडळ हे त्यातनं बनून आलं. त्यामुळे अशी गंमत ही आम्ही नक्की करून पाहिली होती. आता मला माहिती आहे तुम्ही आमच्या क्षेत्राकडे पण खूप लक्ष ठेवून असता. तुम्ही आमच्या कलाकारांची दखल घेता, आमचे प्रश्न सोडवता. पण हे सगळं काम करताना थोडी क्षणभर विश्रांती असं म्हणून तुम्हाला असं वेबसिरीज वगैरे बघायला मिळतात का? रिसेंटली कुठली वेबसिरीज पाहिली आहेत? नाही, मला वेबसिरीज पाहायला आवडतात, पण आता मी वेबसिरीज पाहत नाहीये. आता इंडियन आयडल चालू आहे आणि ते मला फार मनापासून आवडतं. त्यामुळे आता ते पुढे पोचलंय. ते 22व्या वगैरे एपिसोडवर कुठेतरी असेल. मी 12व्यावरच आहे, कारण काय झालं की इलेक्शन आल्यामुळे मला ते पाहिजे काही संधी मिळत नाही. पण मी ते डाउनलोड करून ठेवतो. आत्ताही माझ्या मोबाईलवर जवळपास मला असं वाटतं 16व्या एपिसोडपर्यंत जे आता चाललेलं आहे ते आहे. त्यामुळे जिथे विमानामध्ये संधी मिळेल किंवा जेव्हा रात्रीला संधी मिळेल त्यावेळेस ते मी पाहत असतो. तर सध्या मी जोपर्यंत इंडियन आयडलचा हा मला वाटतं 16वा सीझन आहे, तो सीझन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत वेब सिरीजवर मी जाणार नाही. वाव वाव वाव. आता हा प्रश्न मी लिहिला नाहीये, पण एक थोडीशी माहिती काढली आम्ही आणि आम्हाला माहिती आहे की तुम्हाला गाण्याबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि 3000 पेक्षा जास्त गाणी पाठ आहेत. त्याबद्दल मला फार विशेष- गाणी आवडतात आणि अलीकडच्या काळात थोडी कमी ऐकता येतात. पूर्वी मी खूप ऐकायचो आणि खूप गाणी मला पाठ आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे होतो किंवा त्या काळामध्ये कधी गाण्याच्या भेंड्या खेळायच्या असल्या तर मी समोरच्याला चॅलेंज द्यायचो की अशी गाण्याची भेंडी खेळू की मी पूर्ण गाणं म्हणेन. तू जो अक्षर देशील त्या अक्षरावर, आपण नॉर्मली गाण्याच्या भेंड्यांमध्ये फक्त मुखडा म्हणतो, मी असं सांगायचो मी पूर्ण कडव्यासहित गाणं म्हणून दाखवेल आणि त्यातही मी कधी हारायचो नाही. वाव. त्यामुळे इतके गाणे मला पाठ होते. आता कदाचित थोडे विसरलो असेल, पण मी तुम्हाला आजही सांगतो की एकदा ते गाणं ऐकलं जे म्हणजे पाठ होते की पूर्ण मला आठवतं. ओ नाईस. आपण हल्ली खूप सर्रासपणे जेनझीजना पटकन नावं ठेवतो किंवा वाया गेलेली पिढी ह्यांचं काय होणार कसं होणार असं विचारत राहतो. पण दिविजा आय थिंक जेनझीचं प्रतिनिधित्व करणारी एक आहे. तर मला तुम्हाला विचारायचंय, प्रत्येक पिढीमध्ये काहीतरी छान गोष्ट असते, तशी दिविजाच्या पिढीतली स्पेशली तिच्यातली कुठली गोष्ट आवडते तुम्हाला? पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगतो की दिविजामध्ये जे अंडरस्टँडिंग आहे हे मला देखील, म्हणजे मी त्या वयाचा असताना मला तेवढं अंडरस्टँडिंग होतं का असं मी जर स्वतःला विचारलं तर मला त्याचं उत्तर नाही मिळतं. पण त्याहीपेक्षा अतिशय, म्हणजे आता ती 11वीमध्ये आहे, पण अतिशय बॅलन्स्ड अशा प्रकारचं तिचं संपूर्ण नेचर आहे. आणि मला सगळ्यात जास्त काय आवडतं, तीही म्हणजे तिच्या वयाच्या मुलांसोबत जे काही त्या ठिकाणी समजा एखाद्या पार्टीला जायचं तर पार्टीला जात असेल किंवा कुठे पिकनिकला जायचं असेल कुठे, ते सगळं करते. पण एक गोष्ट निश्चित आहे की रोज सकाळी उठल्यानंतर आणि रोज रात्री झोपायच्या आधी ती कृष्ण भक्त आहे. ती कृष्णाची भक्ती केल्याशिवाय कधीच झोपत नाही आणि उठल्यानंतर कृष्णाची त्या ठिकाणी एक प्रकारे आराधना केल्याशिवाय ती शाळेत जात नाही. दुसरं, तिला एक जे मला म्हणजे तिच्यातलं आवडलं ते म्हणजे तिने खूप
आधी म्हणजे जवळपास 8व्या-9व्या वर्षी गीतेचा अभ्यास चालू केला आणि गीतेवर तिने त्याच्यानंतर आमच्या मागे लागून तिने एक गीतेवर क्लास लावला की मला गीता पूर्ण समजून घ्यायची आहे. आणि आज म्हणजे कधीकधी असं मला वाटतं की गीतेतला एखादा श्लोक किंवा गीतेतला एखादा प्रसंग हा तिला विचारला आणि मला विचारला तर माझ्यापेक्षा जास्त तिला निश्चित माहिती असेल. अशा पद्धतीनं तिला त्याचं देखील एक खूप चांगली आवड आहे. तर मला ते तिचं निश्चितपणे आवडतं की आज म्हणजे जेनझीच्या सगळ्या कल्चरमध्ये तिने काही आपले रूट्स जे आहेत ते जे काही सांभाळून ठेवले आहेत त्याचा मला आनंद आहे. वा वा वा, हे खरंच ॲक्च्युली शिकण्यासारखी गोष्ट आहे तिच्याकडनं. सर तुम्ही इतके बिझी आहात आत्ता, पण ह्या सगळ्यामध्ये एक असा कळकळीचा प्रश्न आहे, कारण मी ॲक्टर्सना हेल्थ खूप महत्त्वाची असते. तर तुम्ही हे जे काय बिझी लाईफ जगताय, 4-5 सभा घेताय दिवसाला, तर मला तुम्हाला खूप मनापासून विचारायचं आहे, तुम्ही 2 दिवसाची सुट्टी कधी घेणार आहात? बघा काय असतं की आमचे जे बॉस आहेत ना ते फार कडक आहेत. ते स्वतः सुट्टीच घेत नाहीत. बॉस सुट्टी घेत नाही, त्यामुळे आम्हाला सुट्टी घेतली तर इतकं गिल्ट वाटतं, त्यामुळे आम्ही सुट्टी घेत नाही. त्यामुळे आता कधी सुट्टी मिळेल मला माहिती नाही, पण म्हणजे अशी खूप सुट्टी घेऊन मी कुठे गेलो आहे असं मला आठवतच नाही गेल्या 10-12 वर्षात. वेळच ती मला त्या संदर्भात मिळाली नाही, पण इच्छा आहे म्हणजे थोडी सुट्टी घेऊन शांतपणे स्वतःशी संवाद करायला मिळावा अशा प्रकारची एक सुट्टी मला मात्र निश्चितपणे आवडेल. वा, आम्ही वाट बघतोय. आणि आता जाता जाता मी पटकन एक हळूच प्रश्न विचारते. जी काय लाडकी बहीण आहे तिचा लाडका भाऊ कोण आहे? तुम्ही आहात, एकनाथजी आहेत का अजितदादा आहेत? नाही, आम्ही तिघही त्यांचे लाडके भाऊ आहोत. आमच्या तिघांवरही त्यांचं प्रेम आहे आणि लाडक्या बहिणींनी तिघांनाही भरभरून दिलेलं आहे, म्हणूनच आम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये आहोत. वा सर, एवढा वेळ दिलात तुम्ही आणि इतका छान संवाद साधलात आणि इतकी माहिती दिलीत, याबद्दल खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. मलाही खूप आनंद वाटला. बघा म्हणजे आज हा जो प्रयोग केला याचा फायदा सांगतो. साधारणपणे इंटरव्ह्यू असतात त्याच्यामध्ये सगळ्यांचा इंटरेस्ट फक्त राजकीय गोष्टींवर असतो. मला इतकं मनापासून वाटतं की आपण जे करतोय ते सांगितलं पाहिजे, लोकांना विकासावर चर्चा झाली पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे, पण ते होत नाही. नुसतं त्या ठिकाणी पॉलिटिक्स होतं. मी तुमचे दोघांचे आभार मानेन की तुम्ही पॉलिटिक्स मिनिमम आणि डेव्हलपमेंट मॅक्झिमम हा अप्रोच ठेवला, त्याबद्दल तुमचे आभार. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानूया. मला एकच ऍड करायचं होतं राजेंद्र, की जवळजवळ तास 1.25 तास आपण गप्पा मारतोय, पण आम्हाला खरंच सांगतो दोघांनाही असं वाटलं नाही की आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याशी बोलतोय. इतके तुम्ही साधेपणाने उत्तरं देत होतात. आणि मला तुमचं जे भाषण आहे जाहीरनाम्यातलं ते मुद्दाम सगळ्यांना सांगायचं, कारण सगळ्यांनी बहुतेक वाचलं असेल. तर फडणवीस साहेबांनी 3 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्यांच्या भाषणात, की विश्वास, वेग आणि विकास. या 3 व्हीवर संपूर्णपणे पुढच्या भवितव्याची पायाभरणी होणार आहे. आणि आज आम्हाला तो विश्वास तुम्ही दिलेला आहे की त्या पायाभरणीच्या संदर्भात कुठच्या योजना तुम्ही करणार आहात आणि त्या कुठच्या लेवलपर्यंत तुम्ही त्या कार्यान्वित करत आलेला आहात. तुम्हाला पुन्हा आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. आणि हा प्रयोग सक्सेसफुल झालेला असल्यामुळे आम्हाला दोघांना सुद्धा खूप हायसं वाटतंय. फक्त मी एक अट घेतली होती आणि ती तुम्हाला मान्य करावी लागेल. आयोजकांना मी सांगितलं होतं की मी असे प्रश्न विचारतोय, पण माझ्याकडे ह्याच्यापेक्षा चांगले प्रश्न आहेत, तर मला स्वतंत्र वेळ मिळेल ना, तर त्यांनी मला ती दिलेली आहे. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या मुख्यमंत्री महोदयांसाठी, त्यांचे आपण आभार मानूया. आणि देवेंद्रजी, आज तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडला असेल की या दोघांना मुलाखतीसाठी आम्ही का निवडलं, तर ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांचा जन्मच नरेंद्र पोटी झालेला आहे. हा एक विलक्षण योग आहे. आणि तेजश्री प्रधान का, तर 2014 पासून विरोधक सातत्याने असं म्हणतायत काहीही हा देवेंद्र, म्हणून तेजश्री. पुन्हा एकदा या तिघांचेही मनापासून आभार मानूया, जोरदार टाळ्या वाजवूया. आणि खात्री आहे की आपल्या या व्हिजनरी संवादामुळे आज मतदानाचा टक्का निर्विवादपणे वाढेल. पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांचे आभार. आज या आपलं ठाणे आपला देवाभाऊ
या संवादात्मक कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे महायुतीचे सारे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तमाम ठाणेकर या सर्वांचेच मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.